तुम्ही एखाद्या चिठ्ठीवर पण लिहून पाठवू शकता प्रश्न. समजा सांगता येत नसेल तुम्हाला, हातवर करून भीती वाटत वगैरे असेल. GS ला कोणते बुक्स वापरले सांगू शकतोस? GS ला तर GS चे जे 7 सब टॉपिक आहेत त्यातल्या प्रत्येक सब टॉपिकला मी 2-2, 3-3 बुक्स वापरलेले. म्हणजे आता समजा तू पॉलिटी घेतलंस तर पॉलिटीसाठी भरपूर बुक्स अवेलेबल आहेत. मराठीमधनं असतील, इंग्लिशमधनं. मी इंग्लिशचं जर बघायचं झालं तर लक्ष्मीकांतसारखं पुस्तक असेल किंवा सुभाष कश्यप असेल, DD बसू असेल, PM बक्षीचे इंडियन कॉन्स्टिट्यूशन असेल, ही पुस्तक. इतिहासासाठी NCERT असतील सगळे, म्हणजे बिपिन सतीश आणि RS शर्मा वगैरे, ही सगळी बुक्स असतील. ही सगळी बुक्स म्हणजे ह्याच्यासाठी तुला खरं बुक लिस्ट, तू इंटरनेटवर जरी गुगलवर टाईप केलं बुक लिस्ट आणि त्या बुक लिस्टमधलं कुठली तरी 1 किंवा 2 पुस्तकं जरी तू कुठलीही वापरलीस तरी ती पुरेशी आहेत. ही सगळी पुस्तकं तुम्हाला फॅक्च्युअल कंट्रोल देणार आहेत. तो अतिशय महत्त्वाचा आहे, कारण फॅक्च्युअल कंट्रोल असल्याशिवाय प्रोसेसिंग करता येत नाही. कारण प्रोसेसिंगसाठी काहीतरी टाकावं लागतं ना आतमध्ये. नुसताच मिक्सर फिरून काय उपयोग नसतो. ते एकत्र होण्यासाठी काहीतरी मटेरियल असावं लागतं. ते मटेरियल तुम्हाला ही पुस्तकं देते. कुठलीही 2 किंवा 3 पुस्तकं वाचतो त्या लिस्टमधली. म्हणजे आता जर तुला जॉग्राफीचं विचारलं तर 11वी आणि 12वीच्या 4 NCERTs आहेत जॉग्राफीसाठी. मोर दॅन सफिशियंट आहेत 4. सर अशी एन्व्हायरमेंटचं जर तू बघायला गेलास तर भरूचांचं पुस्तक वगैरे सारखी पुस्तक असेल. ही पुस्तकं तुम्हाला, दीज बुक्स आर नेसेसरी बट नॉट सफिशियंट. व्हॉट डू यू नीड फॉर द सफिशियन्सी इज दॅट की ही पुस्तकं तुम्ही वाचा, फॅक्च्युअल कंट्रोल म्हणजे इन्फॉर्मेशन घ्या आणि ती इन्फॉर्मेशन मी जसं मगाशी म्हटलं की विचार करा, प्रोसेस करा. देन तुम्ही एक तुमच्याकडं सस्टेनेबल मॅटर आहे, सफिशियंट मॅटर तयार होऊ शकतो. आणि न्यूजपेपर आणि मॅगझिन्स कोणते रेकमेंड करशील? माझा स्वतःचा अनुभव म्हणजे मी पहिला 1 वर्ष हिंदू, त्याच्यानंतर मी इंडियन एक्सप्रेस वाचायचो. आता हे पर्सनल आहे की काही न्यूजपेपर आपल्याला बायस वाटतात. म्हणजे माझं स्वतःचं मत आहे की हिंदू थोडासा लेफ्टिस्ट ओरिएंटेड आहे. ठीक आहे, मलाही लेफ्टिस्ट सायकोलॉजी आवडते. त्यांचं ॲनालिसिस खूप सुंदर असतं, एक्सप्लेनेशन आणि ॲनालिसिस सुंदर असतं. इंटरप्रिटेशन मला काही बाबतीत पटत नाही. पण हे माझं पर्सनल व्ह्यू आहे. कुठलाही एक न्यूजपेपर जो चांगला आपण मानला जातो, इंडियन एक्सप्रेस असेल किंवा हिंदू असेल किंवा HT असेल, कुठलाही एक न्यूजपेपर वाच. आणि मॅगझिन्स भरपूर असतात लायब्ररीमध्ये, कुठलेही एक मॅगझिन वाच, काही प्रॉब्लेम नाही. आणि असं कंपल्सन नको ठेवू की 1 झालंच पाहिजे, 2 झालेच पाहिजे. पेपर मी नंतर एक स्ट्रॅटेजी केलेली की मी मराठी पेपर वाचायचो. मराठी पेपर वाचायला आपल्याला मोजून 1.5 तास मॅक्सिमम लागतो. मराठी पेपर कम्प्लीट वाचलं डिटेल तरी 1.5 तासात संपतो. आणि हिंदू डिटेल वाचायला 2.5 तास लागतात, जवळजवळ 2 ते 2.5 तास. मग मी मराठी न्यूजपेपर पूर्ण डिटेल वाचलं की जगातल्या न्यूजची, महत्त्वाच्या न्यूजची तरी मला ॲटलिस्ट तोंड ओळख व्हायची. मग मी इंडियन एक्सप्रेस खोलायचो, त्यातलं एडिटोरियल किंवा एखादं महत्त्वाचं वाटलं तर वाचायचो. सगळा नव्हतं वाचत, म्हणजे मुख्य मराठी पेपरमधनं वाचून घ्यायचो. आणि मग त्याच्यानंतर जे काही महत्त्वाचं एडिटोरियल असेल तेवढंच फक्त इंग्लिश पेपरमधनं वाचायचं. पण ही माझी स्ट्रॅटेजी होती, ती तुझ्या कम्फर्टनुसार तू ठरवू शकशील. थँक्यू. गुड इव्हनिंग सर. पहिल्यांदा तुमचं अभिनंदन. थँक्स सर. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही रायटिंग स्किलची प्रॅक्टिस कशी केली आणि कोणते मुद्दे तुम्ही म्हणजे एक्झाममध्ये पेपर लिहिताना लक्षात ठेवले आणि आम्हाला कसं गाईड करसाल की म्हणजे नेमकं कसा पेपर लिहायला पाहिजे, प्रॅक्टिस कशी करायला पाहिजे ते सांगा. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मराठी लिखाण. बऱ्याचदा प्रॉब्लेम होतो की मुख्य परीक्षेमध्ये मी लिखाण कसं करू, एवढं शब्द कसे, मला वाक्यरचना वगैरे. ही प्रत्येकाची शैली असते. आता म्हणजे निबंध लेखनाची जशी शैली असते तशी लिखाणाची पण एक वेगळी शैली असते. ती आपण प्रत्येकाने स्वतःची डेव्हलप करायची असते. त्याच्यासाठी एकच उपाय असतो, तो म्हणजे प्रॅक्टिस. तुम्ही लिहित गेले ते तपासून घेत जायचे, सरांकडनं घ्या तपासून किंवा इतर फॅकल्टीजकडनं तुम्ही तपासून घेत चला. ते तुम्हाला सांगतील की ह्याच्यामध्ये हे नको. आपली कोणाची विनोदी शैली असते, कोणाची अशी तिरकस कमेंट करण्याची शैली असते. मात्र शक्यतो मुख्य परीक्षेत ही शैली आपण इथे निबंधाला उपयोगी पडते. मात्र मुख्य परीक्षेत एक साधी सरळ शैली जरी आपण ठेवली की वरती आपले फॅक्ट्स काही जे असतील त्या मांडायच्या आणि मग नंतर आपलं ॲनालिसिस. मुळात भाषा शैली तयार करण्यासाठी आपल्याकडे मटेरियल असावं लागतं तेवढं आपल्या डोक्यामध्ये. त्यासाठी वाचन वाढवा मराठीतून. म्हणजे आपल्याला वाक्य पेपर वाचताना कधी एखादा पेपर किंवा एखादं संपादकीय वाचलं की आपल्याला लक्षात येतं एक छोटासा पॅराग्राफ आहे, पण त्या पॅराग्राफमध्ये एवढं मटेरियल भरलेलं आहे जबरदस्त की वाचताना पण मस्त वाटतं. एखाद्या वेळेस सुपर लिहिलं एडिटोरियल की एक पॅराग्राफमध्ये इतकं काय ठासून भरलेलं आहे त्यांनी सुंदर. एक्सप्रेसमध्ये असे आर्टिकल बरेच येत असतात की म्हणून आता उद्यापासून म्हणजे शेखर गुप्तांचे त्यांचे आर्टिकल मी वाचतो, सुंदर लिहिलेले असतात. तर असे आर्टिकल वाचत चला, म्हणजे तुम्हाला अंदाज येत चालतो की कशा पद्धतीने मॅक्सिमम स्टफ कमीत कमी शब्दात भरायचा. आणि परीक्षेमध्ये उत्तर लिहिताना आता यावर्षीचा माझी स्थिती सांगायची म्हणजे
3 तासामध्ये 3000 शब्द लिहिण्याची जनरल प्रॅक्टिस असते. यावर्षी शब्दसंख्या त्यांनी खूपच वाढवली होती, जवळजवळ 3500 ते 3750 एवढी शब्दसंख्या ते केली त्यांनी 3 तासामध्ये. मग त्यावेळेस मला खूप विचार करायला वेळच नव्हता. मी वरची ओळ लिहिताना खालच्या ओळीचा विचार करत होतो. अशा वेळेस तुम्हाला म्हणजे तुमचा लिखाण स्पीड जास्त असेल तर ॲडव्हान्टेज आहे तुम्हाला. मला जास्त लिखाण स्पीड असतं तर मी अजून चांगले पेपर लिहू शकलो असतो. माझं तुम्हाला एक रेकमेंडेशन राहील की तुम्ही करतानाच विचार लॉजिकली की एक फक्त 5 सेकंद थांबा आणि डोक्यात विचार क्लिअर असू द्या मला काय काय मांडायचं आहे. पहिल्यांदा अगेन्स्ट, मग प्रो आणि तुमचं कन्क्लुजन. या पद्धतीने की तुम्हाला जे कन्क्लुजन करायचं त्याला सपोर्ट करणाऱ्या फॅक्ट्स त्याच्या अलीकडे येऊ द्या. सो हे असे काही प्रोटोकॉल असतात पाळण्याचे लिहिताना, की पाळण्याचे की मुद्दे, त्याच्याखाली अनालिसिस, आणि जे अनालिसिसचा तुम्हाला एंड करायचं आहे पॉझिटिव्हली ते अनालिसिस शेवटी, मग अनालिसिस, या पद्धतीने. सो प्रॅक्टिस हा त्याच्यावरचा सगळ्यात मोठा मार्ग. कॉंग्रॅच्युलेशन सर. सर तुम्ही या स्पर्धा परीक्षेत जिंकली म्हणजे UPSC तुम्ही टॉप केले सर. सर तुम्ही रोज अभ्यास करत असताना म्हणजे सर तुमचे पॉझिटिव्ह पॉईंट काय होते सर, याच्याबद्दल काही कळू शकेल? सर्वप्रथम UPSC मी काय टॉप वगैरे काही केलेलं नाही. UPSC एक परीक्षा आहे, त्याच्यात बऱ्यापैकी मला मार्क मिळाले, त्याच्यामुळे अशी रँक आली की मला जी सर्व्हिस पाहिजे त्यातली एक सर्व्हिस मला मिळू शकेल, जे काम करायचं आहे एवढंच आहे. रोज अभ्यास करताना पॉझिटिव्ह पॉईंट, मी निवांत असायचो, हा सगळ्यात मोठा पॉझिटिव्ह पॉईंट. आणि मला माहिती असायचं मला काय करायचं आहे, आज एवढा अभ्यास करायचा आहे. आणि त्याचबरोबर मी फ्लेक्सिबल होतो की ताणायचं थोडंसं, परंतु आज नाही झालं प्लॅनिंग पूर्ण. आपल्याला बऱ्याचदा सवय असते की आपण प्लॅनिंग करतो, पहिले 2 दिवस इम्प्लिमेंट होतं, तिसऱ्या दिवशी इम्प्लिमेंटेशन नाही झालं, आपण म्हणतो काय माझ्याच्याने इम्प्लिमेंटेशन होत नाही, प्लॅनिंग सोडून देतो आपण. प्लॅनिंगमध्ये तेवढं आपल्याला फ्लेक्सिबिलिटी पाहिजे की तिसऱ्या दिवशी प्लॅनिंग इम्प्लिमेंट नाही झालं तर परत रिशफल करायचं, म्हणजे परत रिप्रोग्रामिंग करायचं की तिसऱ्या दिवशी का नाही झालं, अरे ह्या विषयाला मी 2च दिवस ठेवले पण ह्या विषयाला 4 दिवस लागतात. परत ते त्याला आपण रोलिंग बॅक प्लॅन म्हणतो ना, की 1 वर्ष झाले की पुढचे 5 वर्ष, अजून पुढचे 5 वर्ष, अजून कंटिन्युअस प्लॅनिंग, कंटिन्युअस इम्प्रूव्हाइज्ड इम्प्लिमेंटेशन. हे त्याच्यावरचा सगळ्यात मेन पॉझिटिव्ह पॉईंट माझा हा होता की कॉन्स्टिट्यूशनला मी 4 दिवस ठेवले होते, मला 6 दिवस लागले संपवायला. पण म्हणून मी सगळं प्लॅनिंग सोडून नाही दिलं की आता पडलं सगळं प्लॅनिंग, 2 दिवस एक्स्ट्रा लागले. मी सगळं प्लॅनिंग पुढे 2 दिवस ढकलले किंवा पुढच्या एखाद्या विषयाला मला 4 ऐवजी 3 दिवस लागले, तिथे मी ऍडजस्ट केलं. पण हे माझ्या डोक्यात कंटिन्युअस इम्प्रूव्हाइज करत राहायचं प्लॅनिंग, तेवढी फ्लेक्सिबिलिटी बफर झोन जो होता तो ठेवायचा. आणि सगळ्यात मेन जे मग मगाशी म्हटलं की मला बाहेर एक्सटर्नल मोटिवेशनची गरज शक्यतो लागली नाही. सुदैवाने माझ्या घरातनं मला अतिशय सपोर्ट होता, त्याच्यामुळे मला काही त्रास नाही झाला, बाहेरच्या कुठल्या गोष्टींची झगडावं नाही लागलं. पण सगळ्यात मेन म्हणजे इंटरनल सपोर्ट आपला स्वतःला. माझे मित्र जरी आज अमेरिकेमध्ये, सिंगापूरमध्ये बसलेले, नोकरी करतात, 7-7 हजार पगार पेमेंट आहे, मला तिथं जाऊन कॉफी प्यायची असेल तर मी पहिल्यांदा खिशात हात घालून बघतो खिशात किती आहेत. तसं काही नाही म्हणत, ही खूपच कडकी होती अशातला भाग नाही, परंतु आपण स्वतः कमवत नसतो, गिल्ट फिलिंग असते आपल्या मनामध्ये. ती गिल्ट फिलिंग मला कमीत कमी आली, नाही आली अशातला भाग नाही, परंतु कमीत कमी राहिली. कारण मला माहिती होतं की हे 2 वर्ष जे ती वेस्टिंग नाही आहे, ती इन्व्हेस्टिंग आहे त्याच्यामध्ये. ते इन्व्हेस्टमेंटचे रिझल्ट ठराविक काळाने मिळत असतात, म्हणून मी पॉझिटिव्ह राहायचो. हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट ठरला माझ्यासाठी, असं माझं मत आहे. गुड इव्हनिंग सर, कॉंग्रॅच्युलेशन्स. मी सुद्धा इंजिनिअरिंग 3rd इयरला आता, 3rd इयर अपियर झालो आणि फायनल इयरला जाणार होता. तर माझा एक प्रश्न आहे तुम्हाला की तुम्ही यावर्षी अशी काय तयारी करू फायनल इयरला की मी पुढच्या वर्षी एक्झाम देईल आणि क्रॅक होऊन जाईल डायरेक्ट? तर तुला क्रॅक करण्यासाठी काय सांगू हा पुढे प्रश्न आहे. हा, UPSC क्रॅक करायची असेल तर आपण करूया टेस्ट, काय काय करायचं. कुठल्या कॉलेजला आणि ब्रांच? इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. सो सगळ्यात मेन तयारी इंजिनिअरिंग चांगलं कर पूर्ण. नाही, हे हस्त्यामध्ये आपल्याकडे असतं, परंतु त्याचा फरक सांगतो. माझं इंजिनिअरिंग चांगलं असेल तर माझं बॅकअप करिअर स्ट्रॉंग असतं. मी इंजिनिअरिंगमध्ये जर डिस्टिंक्शन होल्डर असेल थ्रूआउट तर माझा सेल्फ कॉन्फिडन्स हा असतो की मी कुठला तरी अल्लम चिल्लम टळण करून झालेलो इंजिनियर नाही. मी एक चांगल्या क्वालिटीचे इंजिनियर आहे, मी एक R&Dत काम करणारे इंजिनियर आहे. उद्या काही नाही झालं, माझं बॅकअप करिअर स्ट्रॉंग आहे, मी परत जाऊन इंडस्ट्रीमध्ये काम करू शकतो. त्याच्यावर जे काही करेल, जे आत्ता करतोय ते अतिशय चांगल्या दृष्टीने करायचं पूर्ण, म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स राहतो. कारण जर इंजिनिअरिंग एकदम वीक असेल, सेल्फ कॉन्फिडन्स खूप कमी असतो आपल्याला, आपले विषय डाऊन राहिलेले असतात, त्रास होतो आपल्याला, या गोष्टींचा मानसिकतेवर परिणाम होतो. म्हणून इंजिनिअरिंग जे करतोय ते अतिशय चांगल्या दृष्टीने कर.
आता इंजिनिअरिंगला डेली किती बेसिस अभ्यास लागतो ते मला माहिती आहे, किती आवर बेसिस लागतो. मग एक काम कर, सगळ्यात पहिल्यांदा प्लॅनिंग कर तुझं की तू किती वेळ अभ्यास खरंच करतोस आणि किती वेळ तुझ्याकडे रिकाम आहे. आणि पुढच्या वर्षी तुला अभ्यास करायचा असेल तर आता टीईला आहेस बरोबर, फायनलला जाशील. जे प्लॅनिंग मी तुला मागाशी म्हटलं की जे इतर मुलं प्लॅनिंग करतात ते प्लॅनिंग कर. परीक्षेचा सिस्टीमचा एकदा अभ्यास करून घे आणि किती विषय किती कम्प्लीट करायचे आणि वेल प्लॅन्ड अभ्यास तुला करावा लागेल. तर त्या पद्धतीने अभ्यास कर की इंजिनिअरिंगची माझी पहिल्या सेमिस्टरची एक्झाम येईल नोव्हेंबरमध्ये जवळपास तुझी बरोबर. तर माझी जर नोव्हेंबरमध्ये परीक्षा असेल तर मला 1 महिना आधी माझा इंजिनिअरिंगचा अभ्यास तरी ॲटलिस्ट फुल फ्लेज ठेवावा लागतो, म्हणजे पूर्ण वेळ तोच करावा लागेल. 1 महिना अलीकडे म्हणजे कधी ऑक्टोबरपर्यंत. आता आहे मे चालू, म्हणजे किती महिने हातात आपल्याकडं 4-5 जवळजवळ. त्या 4-5 महिने मला हा अभ्यास करायचा. मग 4-5 महिन्यांमध्ये मला 3 किंवा 4 सब्जेक्ट संपवायचे. मग 3 किंवा 4 सब्जेक्टसाठी मी कुठली पुस्तकं वाचायची, मग हे 3-4 सब्जेक्ट दिवसातनं 3 तास, मग कुठल्या वेळेस कुठला तास, हे प्लॅन कर आणि त्यानुसार अभ्यास सुरू कर, म्हणजे तुला करता येईल अभ्यास. गुड इव्हिनिंग सर. माझा प्रश्न पहिला असा आहे की तुम्ही मराठीचे पेपर कोणता पेपर वाचला होता आणि मराठीमध्ये मासिका आहेत का उपलब्ध आणि मराठीमध्ये साधारणपणे कोणकोणती पुस्तकं चांगली आहेत पेपर करण्यासाठी मेन्ससाठी? मराठी न्यूजपेपर मी कुठला एक नव्हता वाचला. सकाळ, लोकसत्ता, पुढारी, भरपूर पेपर असतात. कुठलाही एक चालत चला, काही प्रॉब्लेम. म्हणजे मुंबईत असताना मी लोकसत्ता चालायचो, पण मुंबईचा लोकसत्ता जास्त, म्हणजे पुण्याचा कमी अशातला भाग नाही आहे, परंतु मुंबईचा जास्त मला स्टँडर्ड वाटायचं. म्हणजे भरपूर काहीतरी त्याच्यात लिहिलेलं लिखाण वगैरे खूप चांगलं असायचं. आणि तुम्ही आजकाल ऑनलाईन सुद्धा पेपर वाचू शकता कुठला पण फ्रीमध्ये. त्याच्यामुळे मग तुम्ही कुठलाही एक न्यूजपेपर वाचा, जे काही स्टँडर्ड आपण मानले जातात 3-4, कुठलाही एक वाचा. तुम्हाला बेसिक न्यूज तर सगळीकडे मिळणार असतात. फक्त जस्ट टेक केअर की तुम्ही कुठल्याही एका एडिटोरियल बरोबर वाहत नका चालू. प्रत्येक एडिटोरियल आपल्याला ॲज अ थर्ड पर्सन, हे स्टार्टिंगला अवघड जातं, पण हळूहळू जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा आपल्याला कळतं की हे एडिटोरियल थोडंसं बायस्ड आहे, हे एडिटोरियल ह्या पक्षाच्या माध्यमाने, मग वाचायचं काही प्रॉब्लेम नाही. आपल्या दोन्ही बाजू माहिती पाहिजे असतं. त्याच्यामुळे कुठलाही एक न्यूजपेपर तुम्ही वाचा किंवा 1 किंवा 2 न्यूजपेपर तुम्ही चालत चला. आणि मराठीत मॅगझिन्स नक्कीच आहेत, भरपूर आहेत. म्हणजे के सागरमध्ये जर तुम्ही गेलात समजा, तिथं भरपूर मॅगझिन्स ठेवलेले असतात. योजनासारखं मॅगझिन असतं, किंवा मग तुम्हाला इन जनरल लोकप्रभाव किंवा असतील किंवा चित्रलेख असतील, ह्याच्यातले पहिले काही जे पेजेस असतील ह्याच्यातून तुम्हाला बऱ्याचशा आता जे काही महाराष्ट्रात चाललेले किंवा देशाच्या पातळीवर चाललेले जे काही गोष्टी चाललेल्या असतात त्याच्याबद्दल तुम्हाला लेख, अग्रलेख वगैरे वाचायला मिळतात, ते तुम्ही वाचत चला. मात्र आहे की इंग्लिशमध्ये काही तुम्ही वाचा, फ्रंटलाईन वगैरे सारखे जे असतील ते तुम्ही वाचायला हवं खरं तर. म्हणून मी जे मागाशी म्हटलं की तुम्ही मराठी इंग्लिशला सबस्टिट्यूट म्हणून घेऊ नका. मराठी माध्यमातून तुम्ही परीक्षा देत असलात तरी तुम्ही कुरुक्षेत्र, क्रॉनिकल्स असतील, विजार्ड्स असतील यासारखे मॅगझिन्स वाचायचे नाहीत असं करू नका, वाचत चला. तेवढं इंग्लिश आपल्याला नक्कीच आलं पाहिजे. आणि बाकी मराठीतनं देण्यासाठी मला काही वाटत नाही की वेगळी वेगळी तुम्ही पुस्तकं, निबंधासाठी जर म्हणाल तर निबंधासाठी काही नाही, तुमची लेखनशैली डेव्हलप करा. निबंधाची पुस्तकं भरपूर आहेत मार्केटमध्ये, पण मला स्वतःला कधी ती रुचली नाही जास्त, काय माहिती माझं काहीतरी वाचण्यातलं हे असेल, पण मला कधी ती जमली नाही. फ्रीलान्स मी लिहायचो, त्याच्यामुळे मग तुम्ही तुमची लेखनशैली विचार करत राहा. सगळ्यात मेन म्हणजे कुठल्याही गोष्टीवर विचार करा. आज मी असं बघितलं रस्त्यावर कुठल्या तरी मुलीने मला ओव्हरटेक केल्यावर आपला इगो दुखावला जातो मुलांचा. मुलीने ओव्हरटेक केला, मग हा गाडी पिळवतो आणि तिला ओव्हरटेक करतो. पुढे जाऊन विचार करा की एखाद्या मुलीने ओव्हरटेक केला तरी माझा इगो दुखावला जातो, म्हणजे माझ्या डोक्यात ती पुरुष सत्ता कुठेतरी सिस्टीम अजून भरलेलीच आहे ना. मी किती फेमिनिझमवरच्या बडबड केली, लेक्चर दिलं, मग हा विचार करत राहा. हा डे टू डे लाईफ मधला विचार, तुमच्या डोक्यातला विचार करण्याचा रेग्युलेटर कायम ऑनच राहू द्या, तो कधीच बंद पडू देऊ नका, आपोआप निबंध येतील. नमस्कार सर. माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा की मी आता सेकंड इयर इंजिनिअरिंग करते, तर इंजिनिअरिंग सांभाळून आपण या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सची तयारी कशी करावी? कारण की इंजिनिअरिंगमध्ये बरेच असाइनमेंट्स, प्रोजेक्ट्स, म्हणजे बराच वास्ट आमचा सिलेबस असतो. तर इंजिनिअरिंग आणि म्हणजे कॉमन काहीच नाही आहे इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट आणि हे सिव्हिल सर्व्हिसेसचे एक्झामचे सब्जेक्ट्स, तर दोन्ही कसं सांभाळावं हा माझा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आम्ही असं सपोज डिसाईड केलंय की हे एक्झाम्स द्यायचे, तर सर्वप्रथम आम्ही MPSC ट्राय करावं का UPSC ट्राय करावं? ओके, कॉलेज कुठलं तुझं? माझं VIT, मी इलेक्ट्रॉनिक्स करते सेकंड इयर. ओके, म्हणजे विश्वकर्माचं मी सुद्धा. सो ठीक आहे, आपल्याला वेगळे सिलेबस असतात, प्रोजेक्ट्स वगैरे भरपूर असतात.
मात्र मी जे मगाशी म्हटलं की आपण जे सध्या करत आहोत ते आपल्याला A1 क्वालिटीचंच करायचं आहे आणि मग त्याच्यातनं वेळ काढायचा असतो. तू आता सेकंड इयरला आहेस, तू एक्झाम मॅक्सिमम B ला देऊ शकतेस, म्हणजे अजून तुझ्या आता 2 वर्ष आहेत अभ्यासासाठी. मग जी मुलं मी आता मगाशी याला जे सांगितलं की तो 1 वर्षात जे अभ्यास करणार आहे तोच तुला 2 वर्षात करायचा आहे, म्हणजे तुझं डायरेक्टली टाइम टेबल हाफने कमी होणार आहे. हाफने टाइम टेबल कमी होणार असेल तर टाइम अवेलेबिलिटी तुझ्याकडे कमी आहे मला मान्य, परंतु त्यानुसारच तुला करावं लागणार आहे की पहिल्यांदा वेळ कमी करायचा. म्हणजे वेळ कमी असेल तर जो काही वेळ मिळतो, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं हे नाही मी दिवसातून 6 तास करतो का 5 तास करतो किंवा 10 तास करतो. माझं सगळ्यात म्हणणं हेच राहील की तुम्ही स्वतःला विचारा मला किती वेळ मिळतो आणि तेवढा वेळ मॅक्सिमम वापरा. स्वतःशी प्रामाणिक राहून मनाशी. आपण सगळ्यांना फसवू शकतो, स्वतःला नाही फसवू शकत. स्वतःच्या मनाला विचारा मी उपलब्ध वेळेचा पुरेपूर उपयोग केलाय का, आणि जर आतून आवाज आला हो तू वेळेचा पुरेपूर उपयोग केलायस तर तुम्ही 1 तास केला तरी मी म्हणत सफिशियंट आहे. म्हणजे 1 तास अवेलेबल असताना 1 तास केला तर सफिशियंट आहे. 10 तास आहे 10 तास आहे. स्वतःला प्रामाणिक राहा आणि जितका शक्य तेवढा वेळ नक्की अभ्यास करा, होऊ शकतं. आणि MPSC किंवा UPSC हा प्रश्न माझं स्वतःचं म्हणणं आहे. जसं मी मगाशी म्हटलं, जर मी 1,500 करोडचा जिल्हा सांभाळू शकतो तर 15 करोडची कंपनी कशाला सांभाळू. जर माझं कॅलिबर मला माहिती आहे की मी UPSC पार करू शकतो तर मी MPSC कडे थांबण्याला काही कशाला थांबायचं, आपण लोअर एम कशाला ठेवायचं. लोअर एम इज अ क्राईम. आणि जर आता तर बघायला गेलं तर MPSC आणि UPSC दोघांचा सिलेबस जवळजवळ सेम आहे. जर दोघांचा सिलेबसही सेम आहे तर आपला एम कायम हायर ठेवावे या मी मताचा आहे. MPSC देण्याच्या मागची बऱ्याच मुलांची मानसिकता एकच असते. मी मगाशी जसं म्हटलं ते घराबाहेर पडायचं नसतं. ते UPSC दिले की महाराष्ट्राबाहेर जावं लागतं. MPSC कसं आपल्या गावातच असतं, घरच्यांजवळच असतं, काय ना आडीनडीला आपल्या लोकांच्या उपयोगाला राहता येतं वगैरे वगैरे. आता UPSC तुझ्याकडे पॉवर जास्ती असतील ना, तू आपल्या लोकांची डेफिनेशन वाढव, थोडीशी मोठी कर. म्हणजे उद्या जर तू आता सर्व्हिसला लागला 30 वर्षानंतर समजा कॅबिनेट सेक्रेटरी झाला तर तू पॉलिसी डिसिजन मध्ये मोठा हात तुझा असू शकेल. म्हणजे तू तर आपल्या लोकांना सगळ्यांनाच एवढी मोठी मदत करू शकशील. त्याच्यामुळे मग उगाच लहान एम ठेवण्यात काय, म्हणजे त्याच्यात काय मजा येते मला काही कळलेलं नाही अजूनपर्यंत. त्याच्यावर तुम्हाला जर जमत असेल तर UPSCच द्या ह्या मी मताचं आहे. आणि पहिला अटेम्प्ट देऊन टाका पटकन, अजिबात थांबायची काही गरज नसते. सिलेबस आता दोघांचाही सेम आहे. किंबहुना UPSCचा अभ्यास केला तर MPSCचा अभ्यास 80% आपोआप होतो या मी मताचा आहे. आणि हा माझा अनुभव देखील आहे. हॅलो नमस्कार दादा. माझा प्रश्न असा आहे की इंटरव्ह्यूची तयारी कशी केली तुम्ही आणि मॉक इंटरव्ह्यूसाठी काय केलं त्याच्याबद्दल सांगा. दादाला हसले का बरं मला काय कळलं नाही अजूनपर्यंत. मला काय हरकत नाही पण मला दादा हाक मारली तर. कॉलेजमध्ये असताना बरं मी सेक्रेटरी होतो कॉलेजचा, तर आमच्या कॉलेजला पद्धत होती प्रत्येक सेक्रेटरीला भैया म्हणून हाक मारत होतो. तर सगळं कॉलेज मला प्रत्येक भैयाच म्हणायचं, त्याच्यामुळे आता सवय लागली, काय हरकत नाही. सो मॉक इंटरव्ह्यूची तयारी मी इथे सरांकडे पण केली होती. पुण्यात अजून 1-2 ठिकाणी मी मॉक इंटरव्ह्यूज दिले होते. यशोदामध्ये मी मॉक इंटरव्ह्यूज दिले होते आणि दिल्लीला मी एका ठिकाणी मॉक इंटरव्ह्यूज दिले. एकूण टोटल काहीतरी 4 ते 5 मॉक इंटरव्ह्यूज मी दिले होते. परंतु ट्रस्ट माय वर्ड्स की मॉक इंटरव्ह्यूज आणि मेन UPSCचा इंटरव्ह्यू इज ऑल टुगेदर डिफरंट बॉलगेम. खूप वेगळ्या गोष्टी असतात ह्या दोन्ही गोष्टी. मॉक इंटरव्ह्यूज कसे असतात, मॉक इंटरव्ह्यू शेवटी एक तुम्हाला सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस प्राप्त व्हावा म्हणून दिलेले असतात. मॉक इंटरव्ह्यूजमध्ये तुम्हाला असे प्रश्न मुद्दाम विचारले जातात की तुमची मॅक्सिमम फील्ड कव्हर व्हावे. म्हणजे त्याच्या मागचा सगळ्या सरांचा उद्देश हा असतो की तुमचे जास्तीत जास्त फील्ड कव्हर व्हावे, तुम्हाला तुमची वीक पॉईंट कळावे म्हणून त्याच्यात तुम्ही स्ट्रॉंग व्हावं. मात्र मेन इंटरव्ह्यूचा उद्देश हा नसतोच की तुमचे सगळे एरिया कव्हर व्हावे. ते कुठल्या तरी एकाच एरियावर तुमच्याशी गप्पा मारत बसतील, कारण त्यांना तुमची काय इन्फॉर्मेशन तपासायचीच नाही. ती तुमची प्रिलिम आणि मेन्समध्ये तपासून झालेले नॉलेज वगैरे. त्यांना तुमची पर्सनॅलिटी तपासायची असते. त्याच्यावर ते पर्सनॅलिटीमध्ये ते तुम्हाला कशावर आहे. म्हणजे माझा मॉक इंटरव्ह्यूजमध्ये मी हिस्ट्री, पॉल सायन्स, इकॉनॉमिक्स बऱ्याच गोष्टींवर गप्पा मारल्या. परंतु माझ्या मेन इंटरव्ह्यूमध्ये मला इकॉनॉमिक्स वगैरे तर लांबची गोष्ट आहे, कुठल्याही ऑप्शनल सब्जेक्ट ना हिस्ट्री ना पॉल सायन्स, इंटरनॅशनल रिलेशनवरचा एखादा क्वेश्चन होता. मात्र ते सोडलं तर भारतामध्ये आम्ही आलोच नाही. ना मला संविधानावर विचारलं, ना मला कुठल्या जिल्ह्याचा DM केलं, ना IPS बनवलं, ना वुमन एम्पॉवरमेंट करू दिली, ना दलित एम्पॉवरमेंट करू दिली. संविधानामध्ये पण घेऊन नाही गेले, काहीच नाही. मला काही सिच्युएशनल क्वेश्चन पण ॲसेस नाही विचारले. आमच्या सगळ्या गप्पा स्टीव्ह जॉब्स, ॲपल, सॅमसंग आणि ॲपल आणि सॅमसंगमध्ये जे काही वादावादी चालले आणि सॅमसंगचं प्रॉडक्ट तुला का आवडतं ह्याच्यावरून आमच्या गप्पा चालल्या होत्या. आणि मला विचारलेलं ॲज युअर अन ENTC एक्सपर्ट आय वुड लाईक टू आस्क यू व्हॉट इज लिनक्स अँड विंडोज.
आता तो ENTCचा डोमेनच नाही आहे, तो कॉम सायन्सचा डोमेन आहे ॲक्च्युली, ऑपरेटिंग सिस्टम्स आहेत. पण आम्ही गप्पा मारत बसलो. म्हणजे तसं बघायला गेलं तर माझ्या फील्डवर गप्पाच नव्हत्या. स्टीव्ह जॉब्स आता गेला माहिती आहे ना, 1 वर्षापूर्वी. तो स्टीव्ह जॉब्स गेला त्यावेळेस त्याच्यावर एक अच्युत गोडबोलेंनी पुस्तक लिहिलं होतं स्टीव्ह जॉब्स. ती इसॅक्सनने लिहिलेली एवढी मोठी त्याचं बायोग्राफी, पण ती काय मला जमली नाही वाचायला. म्हणून मी ती अच्युत गोडबोलेंचं एक पुस्तक होतं स्टीव्ह जॉब्स नक्की कोण होतं ते मला एकदा जाणून घ्यायचं होतं. स्टीव्ह जॉब्स खूप नाव ऐकलं होतं, कोण आहे नावलिया, म्हणून मी ते पुस्तक वाचलं होतं. ते जवळजवळ वाचलं होतं 10 महिन्यांपूर्वी. आणि माझा इंटरव्ह्यू सगळा त्या पुस्तकावरच झाला. म्हणजे स्टीव्ह जॉब्स तुम्हाला कसा वाटला, मग तो चांगला मॅनेजर होता, त्याला त्याच्या कंपनीतनं का काढून टाकलं, स्टीव्ह जॉब्स चांगला मॅनेजर खरंच होता का, तो कशा पद्धतीचा माणूस तुम्हाला वाटला. आता ह्या विषयाचा माझ्या अभ्यासाशी कुठं संबंध आहे, काहीच नाही. कधीतरी मी एक पुस्तक वाचलं तर त्याचा उपयोग झाला इथं. सो मेन इंटरव्ह्यू त्यांचा पर्स्पेक्टिव्ह खूप वेगळा असतो. तुमच्यासाठी, आपल्या प्रत्येकासाठी आपला इंटरव्ह्यू खास असतो, पण तिथल्या माणसांसाठी दिवसातल्या 12 इंटरव्ह्यू पैकी तो एक इंटरव्ह्यू असतो. त्याच्यावर तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये ते जर असं नॉर्मल, पण इंटरव्ह्यू भारी बनवण्यासाठी बळच काहीतरी फेकायचं नसतं त्याच्यामध्ये की अलंकारिक शब्द. इंटरव्ह्यूमध्ये नॉर्मल तुम्हाला जे प्रामाणिकपणे वाटते ते स्पष्ट, आणि तुम्हाला विरोध करायचा असेल विरोध करा, पण त्या विरोधाला लॉजिकल रिझनिंगची जोड देता आली पाहिजे तुम्हाला. एवढंच ठेवा फक्त. बाकी झालं. मला हिटलर आवडतो असं म्हटलं तरी तिथे इंटरव्ह्यू चालू शकतो, पण का आवडतो हे एक्सप्लेन करता आलं पाहिजे तर उपयोगी. या पद्धतीने तुम्ही इंटरव्ह्यू द्या. आणि मॉक इंटरव्ह्यूची वेगळी तयारी काय नसते. मॉक इंटरव्ह्यू किंवा इंटरव्ह्यूजमध्ये फक्त एक तयारी करायची की आम्ही जेवढा विचार आमच्या स्वतःबद्दल इंटरव्ह्यूच्या काळात केला तेवढा अख्ख्या आयुष्यात कधीच केला नव्हता. की मी हाच विषय का निवडला, मी माझ्या लाईफमध्ये हे निर्णय का घेतले, मला इकडंच काय यायचंय, माझं शिक्षण इथं झालं तिथंच का झालं, वगैरे वगैरे वगैरे. स्वतःबद्दलचा अवेअरनेस जो आपण मी म्हटलं ना मग आपण स्वतःला पाहिजे तेवढा अवेअरनेस ठेवा तुमच्या स्वतःबद्दल. मॉक इंटरव्ह्यूजमध्ये आपोआप तुम्हाला, मॉक काय मेन इंटरव्ह्यूमध्ये देखील तुम्हाला आपोआप मदत होणार असते. सर तुमचे हॉबीज कोणते आणि हॉबीजचे इम्पॉर्टन्स काय आहे? हॉबीजचं इम्पॉर्टन्स तुला फ्रेश वाटणं, तुम्हाला फ्रेश वाटलं पाहिजे, तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे आणि तुम्हाला पुढचं काम करण्यासाठी एनर्जी मिळाली पाहिजे. हा हॉबीजचा सगळ्यात मेन उपयोग आहे असं माझं मत आहे. माझ्या हॉबीज भरपूर टाकले होते मी. म्हणजे शक्यतो इंटरव्ह्यूच्या लिस्टमध्ये, हॉबीजच्या लिस्टमध्ये मुलं स्ट्रॅटेजिकली हॉबीज टाकतात की फक्त रीडिंग किंवा अशा ज्या काय मला एक्सप्लेन करता येते. तो स्ट्रॅटेजिक पार्ट माझ्याकडे जरा पहिल्यापासूनच कमी होता. मी वेगनेस, त्याच्यामुळे मला ज्या गोष्टी आवडतात त्या मी सगळ्या टाकलेल्या आहेत. ट्रेकिंग, स्विमिंग, वॉचिंग मूवीज, रीडिंग, त्याच्यानंतर डिबेटिंग, सोशल ग्रुप्स, म्हणजे आ बेल मुझे मार अशा टाईपमधल्या माझ्या हॉबीज होत्या. ओपन एंडेड, कशावरही जाऊ शकत होते. आणि सगळ्यात मोठी हॉबी मी विचार केला मला काय काय आवडतं. मला सगळ्याच गोष्टी आवडतात. मला ड्रायव्हिंग आवडतं, मला काय खेळणं आवडतं, मग सगळे गेम असतील इनडोअर आउटडोअर. मला कुकिंग आवडतं, मला गप्पा मारायला आवडतात, भांडायला आवडतं, म्हणजे डिबेटिंग आवडतं, सगळ्या गोष्टी आवडतात. मग मला माझ्या अशी कुठली गोष्ट आयुष्याची जी मला आवडतच नाही, आम्ही विचार केला तर असं कुठलंच नव्हतं. मी हॉबी लिहिली होती लिव्हिंग हॉबी लिहिली. मला सगळ्याच गोष्टी आवडतात माझ्या लाईफमधल्या करायला. लिव्हिंग हॉबी लिहिली होती. त्याच्यावर त्यांनी प्रश्न विचारला, मला जे उत्तर वाटतं मी त्यांना ते दिलं मला लिव्हिंगबद्दल. सो हॉबीज तुम्हाला, माझं स्वतःचं मत आहे की तुम्ही काही लिहा हॉबी, पण तुमची ती खरोखर असली पाहिजे. म्हणजे तुम्हाला ती एक्सप्लेन करता येतील. त्यांनी तुम्हाला कुठल्याही अँगलने प्रश्न विचारले तरी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगता आलं पाहिजे. तेव्हाच सांगतील जेव्हा तुम्हाला स्वतःला ती हॉबी असेल. म्हणजे जर मला त्यांनी विचारलं असतं स्विमिंग, ठीक आहे मला फ्रंट स्ट्रोक बॅक स्ट्रोक ह्याचं टेक्निकल डिटेल्स नाही माहिती, ती माझा इंटरेस्ट आहे, हॉबी नसून इंटरेस्ट आहे. तर इंटरेस्ट म्हणजे मी आनंद मिळतो म्हणून करतो. सो या पद्धतीचं तुम्हाला त्यांच्याशी बोलता आलं. हां, रीडिंग हॉबी लिहिली तर मग पुस्तकं वाचलेली असतील. मी समजा सांगितलं की मी कृष्णाकाठ वाचले यशवंतरावांचं, मग सांगा त्या पुस्तकामध्ये काय काय असं लिहिलेलं आहे का. न जाणू तो समोरचा बसलेला त्यांनी तेच पुस्तक वाचलेलं असावं. मृत्युंजय वाचतो असं म्हणलं, जर तो म्हणला की तुम्हाला करणं का आवडतो आणि मग प्रश्न पडला आता काय सांगायचं, असं नको व्हायला. म्हणजे फेकू नका. UPSCत एकच मंत्र पाळा की कधीही ब्लफ करू नका. तुमचा ब्लफ पकडायला त्यांना अर्धा सेकंद पण जास्त होईल. अर्धा सेकंद ते तुम्हाला पकडतात. आपलं जेवढं वय नाही त्याच्या दुप्पट त्यांचा सेवेतला अनुभव असतो सर्व्हिसमधला. त्याच्यावर आपण ब्लफ करायला आणि आपल्या नाकाडोळ्यांवरनं त्यांच्या हालचालीवरनं त्यांना कळतं लगेच खरंच ब्लफ करतोय. त्याच्यावर जे आहे ते प्रामाणिकपणे सांगा. नसेल हॉबी तर सरळ लिहा, नो हॉबीज. मी जे करतो त्याच्यातच माझा इतका वेळ जातो, तेच मला आवडतं. नाही आहेत हॉबीज, काय कंपल्शन नाही आहे हॉबीज असलं. बळच रीडिंग, बळच ट्रेकिंग. सिंहगड चढलो नाही आम्ही कधी, अजूनही ट्रेकिंग हॉबी लिहिली. आणि त्यांनी विचारलं तू ट्रेकिंगला कुठं कुठं जातो, नाही मी इकडं चढलोय, हा गड चढलोय, तो गड चढलोय. त्यातल्या त्यांनी एखाद्याने खरंच चढलेला असेल तो गड, तो विचारतो
ट्रेक करताना तुला काय काय अनुभव आले? नाही, खूप थकलो, पाणी घेतलं बरोबर. पकडले जातात 2 मिनिटात, संपलं तुमचा इंटरव्ह्यू, तिथंच संपलेला असतो. सो ब्लफ करू नका फक्त. नमस्कार सर. इतिहास हा सब्जेक्ट म्हणजे मेन्ससाठी तुम्ही घेतलेला, तर त्या सब्जेक्टचा स्टडी करण्यासाठी तुम्हाला किती कालावधी लागेल? आणि इतर सब्जेक्टपेक्षा त्या सब्जेक्टला जास्त वेळ लागतो असं म्हणजे म्हणतात, ते कितपत खरं आहे? आणि सेकंड क्वेश्चन असा की तुम्ही अकॅडमी जॉईन करण्या अगोदर तुम्ही स्टडी स्टार्ट केलेला का इतिहास सब्जेक्ट? इतिहास मी आधी स्टार्ट केला होता. तर इतिहास मी फ्रीलान्स वाचायचो, म्हणजे शिवाजी महाराजांचं वेगळं पुस्तक, अशोकावर एखादं पुस्तक, पण असं फ्रीलान्स, म्हणजे तुकड्या तुकड्यात इतिहास शिकलेलो होतो मी. शिकलेलो नव्हतो, वाचलेला होता, मात्र त्याच्यावर खूप डीप विचार नव्हता केलेला की खरंच आहे का. म्हणजे आता पानिपत जर तुम्ही वाचत, एक मात्र कळलं पाहिजे की इतिहासातला संदर्भ ग्रंथ कुठला आणि कादंबरी कुठली, याच्यातला फरक ओळखून घ्या. की पानिपत ही कादंबरी ऐतिहासिक कादंबरी, इतिहासातले कॅरेक्टर घेऊन लिहिलेली कादंबरी, त्याच्यातले फॅक्च्युअल डिटेल्स पण खूप चांगले असतात, पण तो इतिहास नसतो. मग अशा कादंबऱ्या वाचा, त्याच्यातनं तुम्हाला इतिहासाची रूपरेषा लक्षात येते, कॅरेक्टर्स लक्षात येतात, आणि मग त्याच्यानंतर मग तुम्ही जेव्हा मेन इतिहास वाचतो तेव्हा ते करा. त्याच्यामुळे मी आधी इतिहास प्रॉपर ॲसेस नव्हता वाचला अकॅडमी जॉईन करण्याच्या अगोदर. आणि त्याच्यानंतर इतिहासाला वेळ किती लागला, तर अजून पण खरं सांगायचं तर अजून पण समाधान नाही, अजून पण बरीच पुस्तकं वाचायची राहिलेली आहेत माझी. आणि ती वाचायची आहेत मला, खरोखर वाचायची आहेत, कारण इतिहास हा इतका मोठा आहे. कारण एक इतिहासाचं पुस्तक वाचलं तर त्याच्यावर प्रति इतिहास नावाचं दुसरं पुस्तक लिहिलेलं असतं, तेही वाचायला हवं, दुसरी बाजू असते. इतिहासाचं सारखं पुनर्लेखन होत असतं, ते वाचावं लागतं. सो इतिहास वाचायला सफिशियंट टाइम ॲज काही नसतो, तुम्ही जितका अलॉट करा तितका चांगला असतो. जेवढा इतर विषयांना वेळ लागतो तेवढाच त्या विषयात देखील वेळ लागतो, पुरेसा आहे असं माझं मत आहे. ॲटलिस्ट बेसिक तयारीसाठी. बेसिक्स पुस्तकं मी तुम्हाला जी म्हणते NCERTची ती बेसिक्स आहे, त्याच्यावर तुम्ही जे वाचाल ते प्रोसेसिंगसाठी उलटं चांगलं. म्हणजे सुमित सरकार वाचलं, निळकंठ शास्त्री वाचलं तुम्ही, किंवा आर एस अगरवाल तुम्ही समजा आर एस शर्मांची वेगळी पुस्तकं वाचली, किंवा मग जयंत मेहतांची वाचली वगैरे, तर ही जी वेगळी, किंवा इरफान हबीबांची पुस्तकं जर तुम्ही वाचली, DN Janची बाकी पुस्तकं वगैरे वाचली, किंवा NBTची पुस्तकं वाचली, तर हे सगळं व्हॅल्यू ॲडिशन असतं, ते तुम्ही कितीही वाचू शकता. आणि शेवटी तुम्ही जितकं वाचाल तितका त्या विषयात तुम्हाला कळत जाणार आणि आनंद मिळत जाणार. त्याच्यावर इतर विषय कमी वाचतो म्हणजे इतर विषय आवडत नाही का असा प्रश्न येतो. दोन्ही विषयांना सफिशियंट टाइम द्या. मेन म्हणजे एन्जॉय करा प्रत्येक विषय, मग ते टाइम अलॉटमेंट आपोआप होऊन जातं. गुड इव्हनिंग टू द रिस्पेक्टेड मेंबर्स सिटिंग ऑन द स्टेज. आणि प्रतीक सर, तुम्हाला मनापासून खूप खूप अभिनंदन तुमचं. धन्यवाद. माझा पहिला प्रश्न आहे की तुमच्यात कोणकोणत्या क्वालिटीज होत्या की तुम्ही त्या, आणि इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असताना तुम्ही या सेवेत चाललात, तर या सेवेत जाण्यासाठी तुम्ही त्या कशा प्रकारे शेप केल्यात? आणि दुसरा प्रश्न असा आहे की दिवसातनं आपण स्टडी करतो, ॲव्हरेजली 10 ते 12 तास स्टडी करतो आपण, तर तेवढ्या याच्यात आपण किती सब्जेक्ट स्टडी केले पाहिजे, आणि त्यात GSला आणि ऑप्शनलला किती वेळ दिला पाहिजे? आणि तिसरा प्रश्न असा आहे की आपण बोलतो की क्वालिटी स्टडी पाहिजे, तर क्वालिटी स्टडी हा प्रत्येक वेळेस होऊ शकत नाही, म्हणजे जास्त वेळ काय होऊ शकत नाही. तर उरलेला जो वेळ आहे तर तो तुम्ही कशा प्रकारे युटिलाइज केला? ओके. सो सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे माझ्यात कुठल्या क्वालिटीज आहेत, आता हे मला माहिती नाही, ते जे बघतात त्यांनी सांगायचं असते की माझ्यात कुठल्या क्वालिटीज आहेत. माझं मत जर विचारलं की मला काहीतरी माझ्यात काय वेगळं आहे, काहीच वेगळं नाही. मी तुमच्यासारखा इतरांसारखा एक कॉमन स्टुडंट आहे, विद्यार्थी. फक्त मी तुम्हाला जे मागाशी म्हटलं 2 वर्षापूर्वी मी तिथं बसलेलो होतो, आज मी इथंच बसलो. 3:29ला जो स्टुडंट मी होतो ना, तोच 30:31ला तोच स्टुडंट आहे. 3:31ला 3:29 मी स्टुडंटच आहे तुमच्यासारखं. माझ्यात वेगळ्या क्वालिटीज काहीच नाही आहे. फक्त मी 2 वर्ष आधी अभ्यास सुरू केला, नशिबाने त्याच्यातनं पास झालो, सगळ्यांचे आशीर्वाद होते म्हणून आज येते. एवढाच फरक आहे, बाकी काही नाही. आणि जर प्रश्न उरला की ऑप्शनल सब्जेक्ट्स वगैरे किती वेटेज द्यावं, GSला किती वेटेज द्यावं, तुमच्यावर आहे. म्हणजे आता समजा माझं सायन्स अँड टेक चांगलं होतं, इकॉनॉमिक्स माझं वीक होतं, तर मग मी इकॉनॉमिक्सला जास्त वेळ द्यायचो. परत हे स्वतःचं ॲनालिसिस अभ्यासाचं 7 सब्जेक्ट समोर लिहून काढा, कुठल्या सब्जेक्ट वीक आहे हे ओळखा. इतिहास माझा स्ट्रॉंग होता, त्याला मी कमी वेळ देणार. इकॉनॉमिक्स स्ट्रॉंग होतं, त्याला मी जास्ती वेळ दिला. हिस्ट्री इतिहास नंतर जे काही जॉग्राफी माझं बऱ्यापैकी होतं, त्याला मी नॉर्मल वेळ दिला. सो हे तुमच्यावर आहे की कुठला वेळ. प्रिलियमच्या आधी 2 महिने तुम्ही फक्त GS करावं, या मी मताचं आहे.
2 ते 3 महिने कमीत कमी, की तुम्ही फक्त हार्डकोर GSचा अभ्यास करावा. त्याच्या आधीचा म्हणजे जून पासून ते तुम्ही जवळजवळ जानेवारीपर्यंत तुम्ही ऑप्शनल्स प्लस GS करू शकता. GSचे फंडामेंटल्स आणि ऑप्शनलचे फंडामेंटल्स प्लस ॲनालिसिस. GSचा ॲनालिसिस तुम्ही पुढचे 4 महिने चालू ठेवू शकता. GSचा ॲनालिसिस असं वेगळं करण्याची गरज नसते. डे टू डे लाईफमध्ये वाचताना, चहा पिताना ज्या गप्पा मारतो ते ॲनालिसिसच असतं मुळात. फक्त ते जितकं व्हॅल्यू ॲडेड होईल तेवढं चांगलं असतं. त्याच्यानंतर क्वालिटी स्टडी जास्त वेळ होत नाही असं आपण म्हणतो. एक बेसिक असतं की तुम्ही जर बघितलं, तुम्ही पेपरच्या 3 तास पेपर देऊन बाहेर आला की तुमचं डोकं गरम झालेलं असतं. होतं काय, आपली न्यूरॉन्स त्यावेळेस फायर होत असतात डोक्यात. तुम्ही पटापट खूप क्वालिटी एज्युकेशन काम करा, म्हणजे तुम्ही मेमरी प्रचंड वेगाने वापरत असता. त्याच्यावर ऑक्सिजन तुमच्या त्या टाइममध्ये जवळजवळ 70 ते 80% ऑक्सिजन शरीरातल्या मेंदूत वापरला जातो, म्हणून डोकं गरम होतं. मग ही आपली सवय आपण ही करायची की माझा मेंदू किती लवकर गरम होतो हा सवय करून घ्यायची. म्हणजे मी एका वेळेस कॉन्स्टंट किती वेळ अभ्यास करू शकतो. पहिल्यांदा 2 तास अभ्यास करता येत असेल, 1च तास होतो माझा, 1 तासने खूप कंटाळा येतो, मग 2 तास, मग 1 तासाचे 1 तास सव्वा तास केला मी 10 दिवसात, सव्वा तासाचं 1.5 तास, 1.5चं पावणे 2 तास वगैरे असं करत तुम्ही 3 तासापर्यंत. 3 तासाच्या वर मात्र तुम्ही 15 मिनिटं ब्रेक घेतलाच पाहिजे आम्ही मताचं. आणि 3 ही मॅक्सिमम लिमिट टेकवा. 3 नंतर वगैरे खूप म्हणजे मेडिकल रिसर्च आहेत, माझी लिमिटेशन म्हणून नाही सांगत आहे. तर 3 तासाच्या वर डोक्याला थोडीशी विश्रांती असावी लागते. विश्रांती म्हणजे काय, शांत बसा वगैरे, कुठेतरी एकदम पळू वगैरे नका, काहीतरी वेगळं करू नका. शांत बसा, रिलॅक्स करा आणि मग परत 15-20 मिनिटानंतर परत अभ्यासाला लागा. सो क्वालिटी स्टडी हे तुमच्या इंटरेस्टवर, तुमच्या आवडीचा विषय वाचत असेल तर तुम्ही 10 तास केला तरी कंटाळ नाही आहे. आणि नावडीचा विषय अर्ध्या तासामध्ये सुद्धा शेवट येतो, प्रचंड कंटाळ येतो. हे मनावर असतं की मी मगाशी म्हणलं बेसिक्स स्ट्रॉंग असतील तर विषयाचा आवडीचा करता येतं. त्याच्यावर क्वालिटी स्टडी करायचं असेल तर बेसिक्स चांगले करूयात, क्वालिटी स्टडी आपोआप तयार होतो. क्वालिटी स्टडी म्हणजे असं काही त्याला टॅग नसतो, हा क्वालिटी स्टडी आणि हा जनरल स्टडी. तुम्ही अभ्यास करता, तो अभ्यास जर चांगला असेल तर त्याला क्वालिटी स्टडी म्हणतो. एवढं सिंपल लॉजिक आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे अभ्यास करत राहा, क्वालिटी त्याला आपोआप येईल चांगला अभ्यास केला तर. प्रतीक सर तुमचा हार्दिक अभिनंदन. माझा प्रश्न असा आहे, मला UPSC मध्ये राज्यशास्त्र हे वैकल्पिक विषय घ्यायचा आहे, पण ह्याच्यामध्ये जे साहित्य काही आपण वापरणार आहे त्याच्यामध्ये काही इंग्लिश साहित्य वापरणार. जसं आता लक्ष्मीकांत हे बुक मी वाचतो, बऱ्यापैकी कळते, जिथे नाही कळत तिथे डिक्शनरीचा वापर करून समजते. पण असे काही शब्द येतात की ते राज्यशास्त्रीय भाषेतच लिहायला पाहिजे आपण. आता जसं मग ते ॲडजॉर्नमेंट म्हटलं म्हणजे काय की तहकूब वगैरे असं आहे, पण ते डिक्शनरीत बघितलं तर कुठेतरी असते असं की थांबणे, थांबविणे असा त्याचा शब्द येतो. पण मग हे शब्द मराठीत राज्यशास्त्रीय दृष्टीने लिहायचे तर ह्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हा एक प्रश्न. आणि दुसरा असं की सर आपण जे स्मार्ट स्टडी म्हणतो, पण हा कन्सेप्ट का मला क्लिअर नाही की स्मार्ट स्टडी कसं करायचं. धन्यवाद सर. उत्तर तर देऊ द्या मला. धन्यवाद मला. सो सगळ्यात पहिल्यांदा जे तुम्ही म्हटले की ते पिक्युलर शब्द असतात राज्यशास्त्राचे काहीतरी, तर ते तिथं वापरलेच गेले पाहिजेत. याच्यावर सगळ्यात चांगला ऑप्शन आहे म्हणजे मराठीतली पुस्तकं वाचायची. त्या O.P. गौबा असेल, सरांनीच भाषांतर केलेलं आहे त्याचं. O.P. गौबा असेल, संविधानावरची पुस्तकं असतील, आपली सगळी पुस्तकं अवेलेबल आहेत, अकॅडमिक पण तुम्हाला मिळते. या पुस्तकं मराठी पुस्तकं वाचली तर मराठी पुस्तकात ते शब्द पिक्युलर दिलेले असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल हेजिमनी नावाचा शब्द आहे राज्यशास्त्रामध्ये, की अमेरिकेचे हेजिमनी बऱ्याच टाईपचे असतात, तर त्याला मराठीत शब्द आहे धुरीणत्व, असं त्याचं नाव आहे. तर हा जड वाटतो खूप शब्द धुरीणत्व, पण हे असे काही काही पेक्युलर शब्द असतात जे आपल्याला त्या ठिकाणी वापरावे लागतात. स्ट्रॅटर्जिक, सामरिक धोरण वगैरे, किंवा राजकोषीय म्हणजे जे आपण फिस्कल वगैरे म्हणतो, हे शब्द तुम्ही मराठी पुस्तक वाचले की एकदा तुमच्या डोक्यात फिक्स होतात. ते एकदा तुमच्या डोक्यात फिक्स झाले की मग तुम्ही त्याचा एकदा वापर सुरू केला, एकदा दोनदा त्याचा वापर केला की ते तुम्हाला ट्रान्सलेशन आपण जमायला लागतं. की फिस्कल डेफिसिट म्हणजे काय, की राजकोषीय तूट वगैरे असते, मग चालू खात्यावरची तूट म्हणजे मग नंतर मग करंट अकाउंट डेफिसिट, चालू खात्यावरची तूट म्हणजे नक्की काय असेल. हे शब्द, हे इंटरचेंजेबिलिटी तुम्ही प्रॅक्टिस नाही करता. मराठी पुस्तकं सगळे अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, इकॉनॉमिक्स मधली सुद्धा मराठी पुस्तकं अवेलेबल आहेत सगळी, तर ती तुम्ही वाचू शकता नक्कीच. इथे एक प्रश्न आलेला होता की मी 12वीचे कला पेपर दिले, म्हणजे आर्ट्सचे पेपर दिलेले आहेत, BA करणार आहे तर बेसिक तयारी कशी करू व सुरुवात कुठून करू, इकॉनॉमिक्सचे बेसिक बुक्स कोणते, तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये IAS का बनायचं हे विचारलं का, नसलं विचारलं तरी सुद्धा तुम्ही या प्रश्नाचं उत्तर नक्कीच तयार करून ठेवलं असेल. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय देणार.
मगाशी मी इतक्या वेळ जे बोललो तेच उत्तर होतं की मला IAS का बनायचं. मी उत्तर माझ्या होतं तिथं दिलं होतं इंटरव्ह्यूमध्येच. ते जे 1.25 तासाचं माझं प्रवचन चालू होतं ना कीर्तन, त्याच्यासाठीच होतं की का बरं मला करायचं आहे, देशासाठी काम करायचं. तर नुसतं आयडियलिझम नाही, देश के लिए मर मिटेंगे वगैरे, पण मर मिटेंगे लेकिन कैसे मर मिटेंगे. माझ्या हातात ना पॉवर नाही, ना आर्मी मला घेत नाही, मग मला पोलीस कोणी काय उभं करत नाही. मग मर मिटेंगे म्हणजे काय, स्वतः ओळखा आणि कुठल्या आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये एकदम क्रिएटिव्हली, प्रतिभावंत आणि प्रामाणिकपणे इफिशियंटली काम करा, आपोआप होऊन जाणार आहे. IAS कशासाठी बनायचं, मला माझी आवड आहे. आवड म्हणजे माझी ॲबिलिटी पण आहे, माझा इंटरेस्ट पण आहे. या दोन वेगळ्या गोष्टी असतात. माझा कल आणि माझ्या क्षमता, माझ्या दोन्ही सुटेबल असं माझं मत होतं. IAS साठी देशासाठी सेवा करता येत होती, माझा आनंद मिळून सुद्धा लोकांशी कॉन्टॅक्ट ठेवत, म्हणून मला IAS करायचं होतं. आणि बेसिक तयारी कशी करू तर मी जे म्हटलं NCERTचे बुक्स वाचायला सुरू करा. 12वी हे 5वी ते 12वी पर्यंतचे, 10वी पर्यंतचे वाचा, 12वी पर्यंतचे लिमिटेड वाचा, जे काही गरजेचे तेवढेच. NCERTने सुरुवात करा आणि मुळात बेसिक स्टडी सुरू करा. पुस्तकं मुळात परीक्षा सिस्टीम काय हे जाणून घ्या आणि मग त्यानुसार अभ्यास सुरू करा. इकॉनॉमिक्सचे बेसिक बुक्स मी सांगितलेले की तुम्ही आता मार्केटमध्ये जाऊन सुद्धा बघू शकता की एक गोविलकर सरांचं मूलभूत आर्थिक संकल्पना नावाचं पुस्तक आहे. त्याच्यातून तुम्हाला मूलभूत आर्थिक संकल्पना कळायला लागतील. नंतर मूलभूत अर्थव्यवस्था वगैरे नावाची पुस्तक आहे, ती तुम्ही बघू शकता. इंग्लिशमध्ये मी ऑलरेडी सांगितलेले ICAचे वगैरे बुक्स आहेत, CAचे, CPTचे, बेसिक इकॉनॉमिक्स, ते तुम्ही वाचू शकता. हे इकॉनॉमिक्सचे बेसिक बुक्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. हॅलो सर, माझं नाव प्राजक्ता आहे आणि आय वॉन्ट टू आस्क यू दॅट म्हणजे आपण जेव्हा परीक्षा देत असतो किंवा तयारी करत असतो तेव्हा आपल्याकडे खूप टेन्शन असतं, प्रेशरमध्ये असतो आपण. मग ते रिलीज कसं करायचं, कारण आपण मूवी तर बघतोच, पण असं काय करायचं की UPSCला पण त्याचा फायदा होईल. आणि सेकंड की आपला इंटरव्ह्यू एवढा इम्पॉर्टंट आहे की नाही का, तो जर फेल झाला तर प्रिलिम्स मेन्स परत द्यावं लागतं. मग इंटरव्ह्यूसाठी काय करावं लागेल प्रिपरेशन. ऍक्च्युली मगाशी जे प्रश्न विचारला की हे आता मगाशी आणि हा सेमच की टेन्शन घालवण्यासाठी काय करायचं. सगळ्यात मेन की टेन्शन कशामुळे येते हे शोधायचं. कारण जोपर्यंत त्रास काय हे कळत नाही ना तोपर्यंत त्याच्यावर उपचार करता येत नाही. मग मला टेन्शन काय येतं ह्याचा मूळ शोधा की माझे सगळे मित्र म्हणजे माझा आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे मला आता कमवणं गरजेचं आहे, मी कमवत नाही, माझ्या घरच्यांना माझा लोड पडतोय म्हणून त्याचं मला गिल्ट फिलिंग किंवा टेन्शन येत आहे. का मला घरच्यांचा काही दबाव नाही आहे पण माझे मित्र कमवत आहेत आणि ते पिअर प्रेशरमुळे मला टेन्शन येत आहे का बाकी काही पर्सनल लाईफमध्ये प्रॉब्लेम आहे जे इकडं पर्क्युलेट होत आहेत आणि त्याच्यामुळे मला टेन्शन येत आहे का. कुठल्या गोष्टीचं टेन्शन येते हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्या टेन्शनवर कामच करता येत नाही आपल्याला. आणि एकदा तुम्हाला कळालं की कुठल्या गोष्टीचं टेन्शन आहे तर मग विचार करायचं. स्वॉट अनालिसिस. स्वॉट म्हणजे काय ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटी, थ्रेट्स वगैरे होते. मग त्यानुसार करायचं की ते जे टेन्शनचं मूळ आहे ना त्याच्यावरच घाव घालायचं. म्हणजे जे त्रास आहेत त्याच्यावर डायरेक्ट उपचार सुरू करायचे. की मग खरंच मग आर्थिक परिस्थिती आपली खराब असेल तर आपल्याला खरंच मग त्यावेळेस काय ऑप्शन नसतो, मग नोकरी करत तयारी करावी लागते. बरेच जण करतात देखील. मग आपल्याला नंतर किंवा असं कळू शकतं की मित्रांमुळे आपलं होतंय की माझे मित्र सगळे कमवत आहेत, मी एकटा कमवत नाहीये. तर मग अशा स्वतः समजून सांगता आलं पाहिजे की मी हा अभ्यास जो करतो तो इन्व्हेस्टमेंट म्हणून करतोय टाईममध्ये. आता काही दिवसांनी मला पेमेंट सुरू होईल तर ठीक आहे मी पण कमवत असेल. आता सुशिक्षित बेरोजगार नाही. सुशिक्षित बेरोजगार तुम्ही तुमच्या चॉईसने आहेत, बाय फोर्स नाही आहात. हे जरी कळालं स्वतःला तरी अर्ध टेन्शन कमी होतं. आज बाहेर जाऊन मार्केटमध्ये म्हणून बेसिक ग्रॅज्युएशन जर चांगलं असेल तर माहिती असतं बाहेरच्या मार्केटमध्ये माझी किंमत काय आहे आज ती माहिती असल्यावर ते टेन्शन. त्याच्यावर टेन्शन घालवण्यासाठी टेन्शन काय येतं हे शोधा. स्वतःची ओळख परत तिथे येणार तो विषय. स्वतःला ओळखा, स्वतःच्या परिस्थितीला ओळखा, त्यानुसार काम करता येतं. आणि मग मगाशी जो प्रश्न त्यांनी विचारला त्यातला एक तो पार्ट मला सांगायचा राहून गेलेला की मार्क्स म्हणजे जेव्हा आपण मार्कांचा स्टडी ही मार्क्सवादी पद्धत येते. मला मार्क्स पाहिजे, मला नुसता मार्क्स पाहिजे, त्या मार्क्स आणि ह्या मार्कांचा काही संबंध नाही. मार्क्सवादी म्हणजे नुसते मार्क. प्रत्येक वेळेस म्हणलं ना हा चॅप्टर वाच, ह्यातनं किती बिट्स आले होते मागच्या वर्षी. तुम्ही अभ्यास एन्जॉयमेंटसाठी करा. परीक्षा डायनामिक होत चाललेली UPSCची जास्तीत जास्त डायनामिक. त्याच्यावर तुम्ही मार्क्स अभ्यास करा, मार्क्स आपोआप तुम्हाला फॉलो करतात. हा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे. नॉलेज एन्जॉय करा. बाहेरच्या जगाला नॉलेजवाले लोक पाहिजे असतात, मार्क्सवाले लोक नसतात पाहिजे. या स्टेटमेंटमध्ये फरक आहे. तुम्हाला खूप मार्क्स आहेत इंजिनिअरिंगला, खूप नॉलेज आहे, परंतु कंपनी तुम्हाला प्लेसमेंट देईलच याची गॅरंटी नाही आहे. पण तुमच्याकडे खूप नॉलेज आहे, कंपनी तुम्हाला नोकरी देण्यासाठीच बसलेली असते. कारण जे बाहेरच्या जगात चालतं त्याला ज्ञान म्हणतात. नॉलेज बेस अभ्यास करा, मार्क्स आपोआप फॉलो करतात. फक्त त्याला एक जरा प्रॅक्टिकल टच असू द्या म्हणजे झालं.
पुष्कळ संपादन केल्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे महाराष्ट्रीयनपासून भारतीय होण्याबद्दल जे अधिक प्रोत्साहन दिलं त्याबद्दल आभारी. तिसरी गोष्ट अशी की प्रत्येक यशस्वी सांगत असतात की ज्या चुका आम्ही केलेल्या नाही केलेल्या आहेत त्या चुका तुम्ही करू नये. मग अशा नेमक्या चुका कुठल्या की ज्या आम्ही करू की अशा चुका कुठल्या? तर पहिल्यांदा महाराष्ट्रीयन असून भारतीय मुळात महाराष्ट्राची ही परंपराच आहे की आम्ही स्वतःचं सोडून भारताच्या उगाच सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून नव्हता गेला 62च्या काळामध्ये. ही आमची संस्कृती आहे, त्याच्यात वेगळं असं काही नाही. ज्या मिनिटाला इतिहास हा कळायला लागतो ना त्या मिनिटाला मग वेगळं काही नाही. महाराष्ट्रीयन हे भारतीयत्वाचाच एक पार्ट आहे. फक्त ते महाराष्ट्रीयत्व कधी भारतीयत्वाच्या पेक्षा वर मोठं होऊ देऊ नका म्हणजे झालं. एवढं सिंपल गोष्ट आहे. त्याच्यावर एवढं भान जरी बाळगलं तरी महाराष्ट्रीयत्व भारतीयत्वामध्ये आनंदाने राहू शकतं आणि कम्फर्टेबल हसत खेळत मदत करू शकतं भारताला. एवढं लक्षात ठेवायचं होतं. आणि अशा मी काय चुका केल्या की जे तुम्ही करू नये. थांबा मला एकदा आठवू दे काय काय चुका केलेल्या. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे प्लॅनिंग इम्प्लिमेंटेशन मध्ये काही प्रमाणात आपली बऱ्याच लिथार्जी येते, कंटाळा. तो कंटाळा जरी आला तरी काम चालू ठेवायचं. जी कमिटमेंट मी शेवटच्या 2 महिन्यांमध्ये दाखवायचो ती कमिटमेंट जर मी आधीचे 10 महिने पण दाखवले असते तर माझं मत होतं की पहिल्या अटेम्प्टमध्ये ही परीक्षा पहिल्या अटेम्प्टमध्ये क्लिअर होण्यासाठीच बनलेली आहे. लक्षात ठेवा, काही अवघड नाही. मला सेकंड अटेम्प्ट लागला कारण माझ्या प्रयत्नांमध्ये कुठेतरी चूक राहिली. ती चूक म्हणजे माझं लिखाण स्पीड कमी होतं. लिहिण्याचा स्पीड माझा जास्त असता तर मी ह्याच्यापेक्षा कमीत कमी 50 मार्क अजून जास्ती पाडले असते. माझं कॅल्क्युलेशन स्वतःविषयीचं म्हणजे अजून रँक पुढे जाऊ शकला असता माझा. सो लिखाणाचा स्पीड वाढवा, लिखाणाची प्रॅक्टिस भरपूर ठेवा, भरपूर प्रॅक्टिस करा लिखाणाची आणि खूप विचार करा. बाकी अशा खूप मिस्टेक्स माझ्या राहिल्या वगैरे नाही. तसं काही मला कोणी असं काही खूप प्रॉब्लेमॅटिक वगैरे नव्हतं माझं काही लाईफमध्ये की खूप चुकलं आयुष्यातलं तर 3 मिस्टेक्स ऑफ माय लाईफ वगैरे असं काही झालेलं नाही आहे माझ्या. सो असंच जे काय म्हणजे दैनंदिन अशा काही बेसिक मिस्टेक्स काही नाही आहे हेच. आणि मिस्टेक्स सोडून नये. माझ्याकडे मिस्टेक्सचा अकाउंट खूप कमी असतं. माझी एक फिलॉसॉफी तुम्ही वागा, तुमची चूक लक्षात आली, चुकीचं तिथल्या तिथं माफी मागा, त्याच्यावर काम करा, काय चुकलो ते ओळखा, ते करेक्ट करायचा प्रयत्न करा म्हणजे चुकांची फाईल बंद होते आणि ती आर्काइव्हमध्ये ठेवून द्या. परत ती फाईल येऊन तुम्हाला त्रास देणार नसते. पण त्या चुकीचं तिथल्या तिथं चूक मान्य करून ती सुधारण्याचा ट्राय करायचा म्हणजे मग मनात गिल्ट फिलिंग नाही राहत. मी अशा चुका सुधारत गेलोय असं माझं मत आहे. त्याच्यावर माझ्या मनात कुठल्या तरी असं राहिलंय की हे सुधारायचं राहतं. चुका भरपूर केलेल्या पण त्यावेळेस दरवेळेस नवीन चुका केल्या त्याच्यावर मग अशा लक्षात नाही आहे परंतु त्या सुधारवत गेलेलो आहे. एकच चूक 2दा नाही केलेली या पद्धतीने. प्रथमतः तुमचं अभिनंदन करतो. तुम्ही यशाचा गड काबीज केलेला आहे. तर माझं असं म्हणणं आहे दादा की मी फर्स्ट इयरला पॅरामेडिकलच्या कोर्सेसला पुण्यामध्येच आहे आणि शिक्षण घेत असताना मला पुण्यामध्ये येताना खूप अडचणी आल्या. सध्या मी माझं कॉमर्स योजनेअंतर्गत काम करून माझं शिक्षण पूर्ण करतोय. मला भावाचं शिक्षण पूर्ण करायचं, त्याला मी UPSC द्यायची आणि मला सुद्धा UPSCचं शिखर गाठायचं. माझ्याकडे आता असं काही नाही म्हणजे परिस्थिती खूप अवघड आहे पण मला ते पार करायचं आणि याच्याबद्दल तुम्ही जेवढं काही मार्गदर्शन देता मी ते समर्थ करेन. मला सगळ्यात पहिल्यांदा तो ज्या परिस्थितीतनं किंवा एवढ्या त्याला माहिती आहे एवढी परिस्थिती तो अशा परिस्थितीतनं काम करून शिकतोय त्याच्या ह्याच जिद्दीला एकदा जोरदार टाळ्या. पहिल्यांदा तू हे तुझ्या पद्धतीने तुला जिद्द काय असते हे मी सांगण्याची गरजच नाही. ती तुझ्याकडे ठासून भरलेली ती फक्त ओळख स्वतःमध्ये की आहे तुझ्यातच सगळे तुझं आहे तुझ्यापाशी तेवढंच काखेत कळस आहे तुझ्या. फक्त गावाला वळसा मारायचंच नाही आपल्याला. ती जिद्द तशीच ठेव तशी ज्या पेज. आणि तुझं भावाचं शिक्षण तुझा भाऊ तुझ्या बरोबर आता जर आला असेल तर त्यांनी ऐकलं की ही जाणीव आहे त्याला आज की तू देखील त्यासाठी काम करतो तर तुला त्यालाही वरती न्यायचं तुलाही वरती यायचं. सो तुझा जो अभ्यास आहे मी जसं मगाशी म्हटलं प्लॅनिंग आपल्याला प्लॅनिंग पासून सुटकाच नाही. जर तुला आता दिवसातून अर्धा तास मिळत असेल पण तू अर्धा तास कारणे लाव. तू जितका तुला वेळ मिळतो तितका कारणे लाव आणि तू जितकं ते प्रामाणिकपणे करत राहशील स्वतःशी प्रामाणिक राहून तुला दुसऱ्या कोणाला अँसरेबल राहण्याची उत्तरदायी असण्याची गरज नाही आहे. आणि बिलीव्ह माय वर्ड्स विश्वास ठेव माझ्या शब्दावर की जर तू खरंच प्रयत्न करत राहिलास ज्या जिद्दीने तू आजपर्यंत इथपर्यंत आलेलास
तर मला वाटतच नाही की तुला कुठली गोष्ट अडवू शकेल, कुठली गोष्ट थांबवू शकेल. कारण आपल्या जिद्दीला अडवणे इतपत ताकद दुसऱ्यांच्या मध्ये नसते, कधीच नसते. सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे जो बेसिसवर आधारित असतो त्याला. आणि पुण्यात आल्यावर भरपूर त्रास होता, त्याची मला कल्पना आहे. माझं स्वतःचं शिक्षण कर्जत सारख्या ठिकाणी झेडपीच्या शाळेत झालेलं माझं प्राथमिकचं शिक्षण. कर्जत म्हणजे राशीन साईड सिद्धटेक जवळचं कर्जत, तिथं माझं सगळं प्राथमिक शिक्षण झालेलं आहे. आणि मी देखील 8वी नंतर पुण्यामध्ये आलेलो आहे. पुण्यात आल्यावर जे काही बेसिक टिपिकल त्रास होतात ते मलाही झालेले असतात. परंतु त्रास होणं हीच मुळात, त्रास अशाच माणसाला होतात ज्याच्याकडे काहीतरी दाखवण्याची क्वालिटी असते, त्याच्यामुळेच त्याला त्रास होत असतो त्या गोष्टीचा. म्हणजे तुम्हाला कुणी त्रास देत याचा अर्थ तुमच्याकडे काहीतरी आहे एवढं ओळखा. आणि मग असे त्रास जिरवायचे आणि रिटर्न द्यायचे. आपल्याला ते ऍडजस्टेबिलिटी म्हणतो ना, अडॅप्टेबिलिटी. का त्रास देतात? पाणी लोणी करता म्हणून देतात का? देऊ दे, काय प्रॉब्लेम नाही. आम्ही चांगली भाषा शिकतो, परत मग आम्ही आमचीच भाषा बोलतो, काही इश्यू नसतात. त्याच्यावर त्रास कुठल्याही पद्धतीचे असू दे, ओव्हरकम करण्यात खऱ्या अर्थाने व्हॅल्यू ॲडिशन असते. आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वात भर पडत जातो. त्याच्यामुळे तुझी ती जी जिद्द आहे ती कधी पडू देऊ नको खाली, ती तशीच वरती ठेव. त्या मसाल्यासारखी कायम सतत जळत, ती तुला कुठं घेऊन जाईल. म्हणजे मी आज इथे बसलोय, तू ती जिद्द चालू ठेव, तू आमच्या सगळ्यांपेक्षा खूप वरती निघून जाशील. कारण तू परिस्थितीशी खूप लवकर झगडा दिलेला आहेस आणि तू बघितलेली लाईफ काय आहे. आम्ही तर अजून खूप बेसिक लेवलला आहे अजूनपर्यंत. सो बेस्ट ऑफ लक, कॅरी ऑन. प्रतीक, तुम्हाला हार्दिक अभिनंदन. मला एक विचारायचं आहे ऍक्च्युली, जीएस साठी कोणते बुक्स आहेत आणि मार्केटमध्ये जीएस साठी आर्यन आणि टाटा मायक्रोचे बुक्स आहेत तर ते चांगले आहेत का? आणि त्या व्यतिरिक्त सेकंड क्वेश्चन असा होता की जे काही UPSC तुम्ही क्रॉनिकल्स बोललेत, मॅगझिन वगैरे बोललेत, ते म्हणजे डेली बेसिसवर वाचण्याची गरज आहे का? किंवा त्यातलं कसं मार्केटमध्ये बरेचसे मॅगझिन्स अवेलेबल आहेत, नेमके कोणते चूज करायचे आणि ते चूज केल्यानंतर कोणता टॉपिक जे इम्पॉर्टंट राहतो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू? एक काम करायचं की मी स्वतः म्हणजे मॅगझिन बद्दल आधी सांगतो की तुम्ही जसा अभ्यास करत जाता, मागच्या वर्षींचे पेपर एकदा चेक करत चाला. मागच्या वर्षींचे पेपर तुम्ही बघितलं, पेपरचं अनालिसिस बघितलं, तर तुम्हाला अंदाज यायला लागतो की काय टाईपचे प्रश्न विचारले जातात. आणि मग काय टाईपचे प्रश्न विचारले जातात हे कळलं तर नक्की काय वाचायचं पेपरमधनं हे देखील कळायला लागतं. तो अवेअरनेस हळूहळू यायला लागतो. 2-4 महिने आपल्याला वेळ द्यावा लागतो, मग आपल्याला तो अवेअरनेस यायला लागतो. मग कुठला टॉपिक म्हणजे करन्सीवर मी एखाद्या नॉर्मल मराठी मॅगझिनमध्ये वाचलेले आहे, मग आता इंग्लिश मॅगझिनमध्ये परत क्रॉनिकलचा 6 पेज वाचायची 6 पेजेसचा तो आर्टिकल वाचायची गरज नसते. सो हे आपण ठरवायचं असतं की कुठले वाचायचे. आणि प्रश्न उरला की सगळेच मॅगझिन एकदमच वाचायचे का? चाळा, तुम्ही सगळे मॅगझिन चाळा आणि त्यातला एखादा आर्टिकल की तुम्हाला काहीच माहिती नाही ABCD पासून वाचा तो मॅगझिन, किंवा एखाद्या मॅगझिनचा पुढं स्कॅन करा. स्कॅन केल्यावर तुम्हाला लक्षात येईल की ह्याच्यात काय काय महत्वाचं आहे, तेवढं वाचा फक्त. सो ही नजर बसायला 6 महिने जावे लागतात, तेवढा पेशन्स तुमच्याकडे राहू द्या म्हणजे करते. आणि TMH वगैरे गाईड्स, सॉरी बट मी अजूनपर्यंत गाईड्स कधी जास्त वापरले नाही. TMH मी 2 वर्षापूर्वी एकदा विकत घेतलं होतं, त्यातनं मी इकॉनॉमिक्स आणि पॉलिटीचे प्रश्न सॉल्व्ह केलेले होते, पण त्याच्यानंतर मी परत गाईड म्हणून नाही वापरलं. माझा आणि गाईडचा पहिल्यापासून कधी जमला नाही. गाईडमध्ये खूप कॉम्पॅक्ट इन्फॉर्मेशन खूप छान दिलेली असते, पण मला ते बेसिक्स वाचायला जास्त आवडतात. नोट्समध्ये सेव्ह करून ठेवायचं की या पुस्तकातला हा चॅप्टर मी खूप कंटाळा आला म्हणून आज नाही वाचलं शेवटी. मग असं ते सगळं ठेवलेलं असतं. भरपूर मोठी यादी होती ती आपली शेवटची. ती यादी मी शेवटच्या 3 दिवसात वाचायचो, रॅन्डमली काही पण वाचायचो. कारण होतं काय की शेवटच्या 2-3 दिवसात जर आपण खूप ठेवलं, असं जड मटेरियल ठेवलं तर ते जात नाही, टेन्शन येतं. आणि 1-2 दिवस आधी तर काही वेगळं वाचूच नका अजिबात. जे पूर्वी वाचलेले रिव्हिजन ऑलरेडी झाली असं काहीतरी चालत चला. आणि काही नाही वाटलं तर सरळ झोप काढा. 8 ते 9 तास झोपत चला शेवटच्या दिवसामध्ये, शेवटचे 2-3 दिवस. कारण झोप सगळ्यात महत्वाची. नाहीतर रात्रभर जागायचं, परीक्षेला जायचं, हेल्थ खराब झालेली असते, डोळे लाल झालेले असतात, कॉन्सन्ट्रेशनच आपण करू शकत नाही. शरीर चांगलं नसेल तर परीक्षा पण आपण चांगली देऊ नाही शकत. आणि माझं तर एक प्रिन्सिपल होतं, मी परीक्षेला कधीही पुस्तक घेऊन जायचं नाही. ठरवून घ्यायचं, परीक्षेला जाताना सॅकमध्ये पुस्तकच टाकायचं नाही अजिबात. म्हणजे परीक्षेच्या 1 मिनिट अगोदर मुलं अशा आतमध्ये जातात, मग लगेच बाहेर येतात, परत लगेच सॅक काढतात. कशाला एवढी घाई गडबड पाहिजे कशाला? म्हणजे परीक्षेला आज जाताना देखील तुमच्या डोक्यात विचार काय, अरे तो आर्टिकल 16 राहायला वाचायचं, चला ते जायचं, आज जायचं, बाहेर यायचं, आर्टिकल 16. परीक्षेला सगळ्यात महत्वाचं असतं तुमचं डोकं शांत पाहिजे. म्हणजे डोकं शांत असल्यावर तुम्ही पाहिजे ते प्रोड्यूस करू शकता. तुम्ही एखाद्याच विषयावर डीप वाचलेलं असलं, तुमचं डोकं ते आर्टिकल 16 मध्येच असतं. अचानक आर्टिकल 370 विचारलं किंवा एकदम तुम्हाला जर विचारलं की अमेरिकेने यांच्याबरोबर करार कुठला केला, तर आर्टिकल 16 मधनं तिकडे जायला वेळ लागतो आपल्याला. त्याच्यावर कुठं आधी
डोकं ते वसवसारखं वाचतच नका शेवटच्या मिनिटापर्यंत. एक सरळ माझा एक प्रिन्सिपल होतो, मी मेन्स 9 ते 12 आणि 2 ते 5 असे पेपर असतात. मी 12 वाजता मेन्सचा पहिला पेपर देऊन बाहेर आलो की जेवण करायचो, 12:15 पर्यंत जेवण झालं की 12:30 ते 1:30 झोपायचो. मी सरळ सतरंजी अंतरायचो झाडाखाली आणि एक झोप काढायचो. 1:30 वाजता उठायचो, तोंड धुवायचो आणि पेपरला जाऊन बसायचो पुढच्या. उलट झोप काढल्यावर डोकं एकदम शांत झालेलं असतं. त्याच्यावर तुम्हाला एकदम शांत डोकं असताना कुठलाही प्रश्न विचारला तर ते पटापट रिकॉल होतं, कारण ऑलरेडी तुमची रॅम असतो ना, तो रॅम रिकामा असतो, भरलेला रॅम ठेवू नका. हे माझं प्रिन्सिपल आहे. तुम्ही तुमचं प्रिन्सिपल ठरवू शकता. माझं रेकमेंडेशन आहे शेवटच्या मिनिटापर्यंत वाचत जाऊ नका, ते तुम्हाला हार्मफुलच होणार असतं. नमस्कार सर, तुमचे रोल मॉडेल कोण होते? आणि दुसरा प्रश्न की तुम्ही म्हणलं होतं की UPSCचा अभ्यास हा ज्ञान मिळवण्यासाठी, तर मी युनिकच्या बऱ्याच बुकमध्ये वाचले की UPSCचा अभ्यास हा ज्ञान मिळवण्यासाठी नाही, अधिकारी होण्यासाठी UPSCचा अभ्यास करणं कसं म्हणजे आकाशाखाली काही इथं आपल्याला अधिकारी होण्यासाठी जे आवश्यक आहे तेच ज्ञान मिळवण्यासाठी म्हणलं UPSCच्या बाबतीत म्हणलं जातं ना, म्हणजे जॅक इन्व्हॉल्वमेंट वाटते. मग आता बेसिक गोष्ट आहे की तू अधिकारी झाल्यासाठी तुला सांगितलं की आज इथं तो मॉब हँडल करायचा आहे, तुला आर्टिकल सगळे पाठ येतो, पण या मिनिटाला कुठला आर्टिकल वापरायचं हे तुला कळणार कसं? पुस्तक कुठलं सांगू नाही शकत. या ठिकाणी तू लाठीमार करायचा का गोळीबार करायचा, आर्टिकल सगळे पाठ आहेत तुला, परंतु कळत नाही. हे ज्याला कळतं ते त्याला ज्ञान म्हणतो आपण. इन्फॉर्मेशन आणि नॉलेज मध्ये हा फरक असतो. अधिकारी बथ्थड बनलेले तर काय होणार आहे ते काय वेगळं सांगायची गरज नसते. देशाची ऑलरेडी हालत खराब आहे. आपण अजून जाऊन तिथं जर ऍड करायचं अजून एक तर करू शकता आपण. सो त्याच्यामुळं अधिकारी बनण्यासाठी अभ्यास करायचा असतो आणि नॉलेज साठी नसतो. तर मुळात ही अर्धवट कन्सेप्ट की अधिकारी हा विदाउट नॉलेज कधीच नसतो. ज्याला नॉलेज नाही तो अधिकारीच नसतो. मग तो फक्त कोंबडा करण्यापुरता अधिकारी असतो, सिंपल, सही मारायची फक्त. आणि मग असे अधिकारी धड काम पण करत नाहीत, काहीच करत नाही, आणि मग तो पॉलिसी पॅरालिसिस लागू झालेला असतो त्या ठिकाणी. त्याच्यामुळं नॉलेज आणि ऍप्लिकेशन हे कधीच वेगळं काढता येत नाही. अधिकारी हे ऍप्लिकेशन करत असतात असलेल्या ताकदीचं. त्याच्यामुळे जे म्हणतात अधिकारी बनण्यासाठी अभ्यास करा हे वाक्य बरोबर आहे, पण ज्ञान आणि अधिकारी हे जर वेगळे असतात, म्हणजे विदाऊट ज्ञान अधिकारी बनता येतं असं सांगणारं पुस्तक असेल तर त्याची सार्वजनिक गोळी करायला काही हरकत नाही असं माझं मत आहे. आणि त्याच्यानंतर जर विचारलं की माझे रोल मॉडेल, माझं कोणी एक रोल मॉडेल असं नाही, प्रत्येक फील्डमध्ये वेगवेगळे रोल मॉडेल. सांगायचं झालं तर APJ अब्दुल कलाम असतील, विवेकानंद असेल, किंवा गौतम बुद्ध सगळ्यात मोठा रोल मॉडेल असेल माझ्यासाठी. की गौतम बुद्धासारखं डिबेटरच झालेलं नाही अजूनपर्यंत. एकदम कूल, साऊंड, प्रॉपर नॉलेज असलेला, डिबेटिंग परफेक्ट माणूस गौतम बुद्ध. तो माझा सगळ्यात मोठा रोल मॉडेल आहे आध्यात्मिक आणि नॉलेजेबल पॉईंट ऑफ व्ह्यू मध्ये. ऍप्लिकेशन मध्ये वेगवेगळे अधिकारी आहेत जे मी बघितलेले आहेत. आसाममध्ये 1-2 अधिकारी बघितलेले आहेत, त्यांना मी रोल मॉडेल असं वगैरे म्हणतो. नंतर सगळ्यात मोठं रोल मॉडेल म्हणजे महाराष्ट्रीयन, मी मराठा आहे. मराठी माणसाचं सगळ्यात मोठं रोल मॉडेल शिवराय असतात. शिवरायांचं जर चरित्र डोळसपणे वाचलं तर सगळ्या ठिकाणी तुला सगळं सापडणार. पीपल ओरिएंटेड ऍडमिनिस्ट्रेशन वगैरे 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 सगळं शिवाजी महाराजांच्या ह्याच्यात आहे. आणि घरात सांगायचं झालं तर माझे आई वडील माझे सगळ्यात मोठे रोल मॉडेल आहे. सो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, रोल मॉडेल जरी आपण एखाद्याला मांडलं तरी तो रोल मॉडेल तुम्ही व्यक्तिपूजा करू नका कधीच. रोल मॉडेल सुद्धा माणसं असतात, माणसं चुकू शकतात. त्याच्यावर रोल मॉडेलने केलेली प्रत्येकच गोष्ट बरोबर असते अशातला भाग नसतो. रोल मॉडेलचं सुद्धा वागणं चिकित्सकपणे बघता आलं पाहिजे आणि त्यातलं जे चांगलं तेवढंच घेता आलं पाहिजे. रोल मॉडेल जर चुकला तर त्याला उगाच समर्थन करण्यापेक्षा त्याची चूक दाखवून ती सुधारण्यासाठी मदत केली पाहिजे. त्याच्यामुळे व्यक्तिपूजा करू नका. रोल मॉडेल म्हणजे पाहिजे तेवढंच घ्या. व्यक्तिपूजेच्या आहारी जाऊन त्यांचे म्हणजे त्या व्यक्तीचंही वाटोळं होतं आणि त्या व्यक्तीच्या विचारांचंही वाटोळं होतं आणि सगळं साईडला राहतं. त्याच्यामुळे रोल मॉडेल एक असा, माझ्यासोबत पहिल्यापासून श्रद्धा हा गुण खूप कमी आहे. कुठल्या तरी एकाच माणसावर सगळं मी, तो म्हणेल ती पूर्व दिशा, ब्रह्मदेव आला तरी मी काय म्हणणार नाही, तो रोल मॉडेल आहे माझा. तुम्ही स्वतःला फक्त लक्ष ठेवा, अहम ब्रह्मास्मी एवढ्या वाक्याला लक्षात ठेवायचं आणि स्वतःला घडवत राहायचं. फक्त ओपन माइंड ठेवायचं, सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट करता आल्या पाहिजे. इव्हन मोहम्मद पैगंबर सुद्धा खूप चांगले रोल मॉडेल आहे. येशू खूप चांगला रोल मॉडेल आहे. काही नाही तर हिटलर सुद्धा रोल मॉडेल होऊ शकतो. फक्त कुठल्या सेक्टरमध्ये ते कळलं पाहिजे. लिडरशिप, वक्तृत्व, देशप्रेम या बाबतीत त्याला रोल मॉडेल ठेवा. परंतु वंशद्वेष किंवा आताताई निर्णय घेणं, इतरांविषयी अतिशय राग वगैरे असणे किंवा तुच्छता या अशा गोष्टींसाठी त्याला साईडला ठेवा. प्रत्येकातनं जेवढं चांगलं तेवढं ओढता आलं पाहिजे. जे चुकीचे ते त्याच्याकडेच राहतं.
धन्यवाद प्रतीक. यानंतर संवाद प्रक्रियेचा किंवा या कार्यक्रमाचा समारोप करण्यासाठी मी तुकाराम जाधव सरांना विनंती करतो. म्हणजे काल आपण एक वेगळा अनुभव ऐकला होता आणि आज एक कम्प्लिटली वेगळा अनुभव, ज्याच्यानंतर प्रश्न आहेत का असं म्हटल्यावरती एक साधारण मिनिटभर शांतता होती. कारण तुम्हाला सगळ्यांच्या मनामध्ये ही प्रोसेस होती की अजून एक तासभर जरी ते त्यांनी बोललं असतं किंवा त्याचा अनुभव कथन केला असतं तर कदाचित आणखी जास्त बरं झालं असतं. तुमच्या मनामध्ये होता तो भाव. एका प्रश्नाचं उत्तर देऊन मी थांबतो. कोणीतरी विचारलं होतं की तुमच्याकडं काय स्ट्रॉंग पॉईंट्स होते. आता मी शिक्षक म्हणून त्याला बघितलेलं आहे आणि त्याची पहिली मीटिंग मला चांगली आठवते. म्हणजे त्याची आई आणि तो हे दोघंही जण तिथं आलेले होते ॲडमिशनसाठी आणि तिथं त्याचं सगळं मी बॅकग्राऊंड बघितलं आणि मी असं एक कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत होतो की इंग्रजी माध्यमातून तू लिहू शकशील आणि तुला काही अडचण येणार नाही. पण त्यांनी पक्क ठरवलेलं होतं आणि जे त्यांनी संपूर्ण भाषणामध्ये सांगितलेलं आहे आणि त्याच्यावरती मला वाटतं की 10 ते 15 मिनिटं खर्च केलेली आहेत की इंग्लिशला सबस्टिट्यूट म्हणून ते बघतच नाही. म्हणजे माझं इंग्रजी चांगलं आहे पण मराठीत माझे जे स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये मी अतिशय चांगल्या प्रकारे एक्सप्रेस करू शकतो आणि ते त्यांनी सगळं केलेलं लक्षात ठेवा. हा पहिला भाग. दुसरी जी बाब आहे त्याच्यामध्ये की त्याच्या मनात सगळं तयार होतं, ज्याला मी सोशल कॅपिटल असं म्हणेन की UPSC काय आहे, हा तिचा सिलेबस आहे, ही प्रिलिम्स आहे, ही मेन्स आहे, इंटरव्ह्यू आहे, हे त्या विषयावरती आलेले प्रश्न आहेत, त्याचं विश्लेषण त्याच्या मनामध्ये आधी तयार होतं. आणि मला असं वाटतं की सायन्स बॅकग्राऊंडमधनं आल्यामुळं आणि त्याच्याही पेक्षा त्यांनी ते सगळं जे सगळ्या 1.5-1.25 तासाच्या भाषणामध्ये त्यांनी ते खरं तर व्यक्त केलेलं आहे की आपण काय करणार आहोत, तर ती चीज काय आहे हे A पासून Z पर्यंत त्यांनी डिसेक्ट करून बघितलेलं होतं. म्हणजे ते वारंवार एका प्रश्नाच्या बाबतीमध्ये पण आलं होतं. तर तुम्ही शब्दशः गोष्टींकडे बघू नका. ज्ञान मिळवण्यासाठी वाचायचं नाही किंवा अभ्यास करायचा नाही याचा अर्थ असा आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना सवय काय असते, एखादा विचारवंत घेतला की त्याच्यावर महिनाभर वाचत असतात. त्याच्यात काय आपल्याला PhD करायची नाहीये. पण तिथं कुठेतरी ती वृत्ती आपल्यामध्ये पाहिजे की हा येस ही बाब इथंपर्यंत आपल्याला बघायची आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती जास्त वेळ आपल्याला द्यायची गरज नाही. जर माझा कच्चा दुवा जर तो असेल तर मला त्याच्यामध्ये एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतात. त्यामुळं आपण कशासाठी अभ्यास करतो आहोत, त्याच्यामध्ये आपण कुठे वीक आहोत ह्याचं अनालिसिस हे तुम्ही या परीक्षेची तयारी सुरू करण्याआधी तुमच्याकडे असलं पाहिजे. मला असं वाटतं की हा अतिशय दुसरा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट त्याच्याकडे होता की परीक्षा काय. आणि तिसरी गोष्ट जी महत्त्वाची आहे, हे शब्दप्रयोग वापरायला खूप बरे वाटतात. म्हणजे सचिन तेंडुलकरने काय एवढी शतकं केलेली आहेत, आम्ही दुसऱ्या खेळाडू एवढे शतकं करतोय, पण तिची प्रोसेस असते 1 रनापासून 100 रन काढण्यापर्यंतची, तर ती त्या विद्यार्थ्याला करावी लागते, लक्षात ठेवा. आणि ती करत असताना सगळ्या ॲबिलिटीज तुमच्या पणाला लागतात आणि ते त्या विद्यार्थ्याचं असतं. म्हणून मग क्लास अटेंड करणं, पुस्तकं वाचणं, वर्गामध्ये प्रश्न विचारणं, विद्यार्थी काय प्रकारचे प्रश्न वर्गामध्ये विचारतो ह्याच्यातनं मेटल करतं, लक्षात ठेवा. आणि तिथं तो प्रिपेअर्डनेस आपल्याला कळत असतो. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करत असतात. म्हणून मग त्यांनी जे सांगितलं की माझ्यासाठी UPSC ही ज्ञान मिळवण्याची प्रोसेस होती, ती कुठल्या अर्थाने किंवा UPSCला मी असं एकदम मेकॅनिकली बघणार नाही. मला ते सगळं ऐकत असताना त्याचं विकास खारगे, विश्वास नांगरे पाटील, अभिनय कुंभार सर ह्या सगळ्या लोकांना मी सिनियर्स म्हणून बघितलेलं आहे. तर ते असं म्हणायचे की मला ती जी शिल्प आहेत तर ती शिल्प मला दिसतात, मी त्यांच्याशी बोलू शकतो. ह्याचा अर्थ काय, इतिहास हा विषय असूच शिकत नाही. म्हणजे ते अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. तर तुम्ही व्यक्ती आणि UPSCची परीक्षा ह्याच्यामध्ये तो समागम झाला पाहिजे, ते सेंद्रिय पद्धतीने तुम्हाला बघता यायला पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये असणारे कच्चे दुवे असतील, त्याचे चॅलेंजेस असतील, ते वेगळ्या बाजूला जातात आणि आपण मग त्याच्यामध्ये इंटरेस्ट घ्यायला लागतो. मला असं वाटतं की ही अतिशय महत्त्वाची गोष्ट त्यांनी संपूर्ण 1.25 तासाच्या अनुभवकथनातून समोर सांगितलेली आहे. त्याबद्दल अकॅडमी आणि तुम्हा सर्वांच्या वतीनं मी त्याचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि आभार मानतो. आणि तुम्ही सर्वजण इथं आलात त्याबद्दल तुमचेही मी आभार मानतो. 12 तारखेला सकाळी 9 ते 12:30 या वेळेमध्ये आपला जो सत्कार समारंभाचा कार्यक्रम आहे तर तिथेही तुम्ही उपस्थित राहाल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.